आपण आपल्या पहिल्या सत्राला सुरुवात करतो आहोत आजच्या दिवसाच्या समुद्रापलीकडे. तुमच्या माझ्यासारख्या घरातली मुलं जिद्दीच्या बळावरती, शिक्षणाच्या जोरावरती साता समुद्रापार जातात आणि स्वतःच्या मातीचा गंध न सोडता तिथल्या मातीमध्ये, तिथल्या वातावरणामध्ये मिसळून जातात. या सत्रामध्ये सहभागी मान्यवर आहेत ज्यांना मी व्यासपीठावर सन्मानाने निमंत्रित करते. शैलजा पाईक, माधव गोगावले, सई गणबोटे, उर्मिला देवेन, राहुल उरुणकर आणि चैतन्य भंडारे या सर्वांचं आपण व्यासपीठावरती स्वागत करूया. या सर्व मान्यवरांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत श्री अभिजित कांबळे आणि डॉक्टर पूर्वा वस्त. याही दोघांना संवादकांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. आपण कृपया व्यासपीठावरती यावं. या सगळ्यांचा प्रवास ज्यांच्या प्रश्नांमधनं उलगडणार आहे ते संवादक डॉक्टर पूर्वा वस्त आणि अभिजित कांबळे. या दोघांचा परिचय मी करून देते. बाकी सर्व मान्यवरांचा परिचय ही दोघे जण करून देतील आणि अधिक सविस्तर ओळख त्यांच्या गप्पांमधनं आपल्यापर्यंत पोहोचेल. अभिजित कांबळे पत्रकारितेतलं गेल्या 20 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव असलेलं एक नाव आपल्या व्यासपीठावरती आज संवादक या नात्याने आहे. डिजिटल, टेलिव्हिजन आणि प्रिंट मीडियामध्ये सरांना पत्रकारितेचा 2 दशकांहून अधिकचा अनुभव आहे. BBC मराठीचे संपादक म्हणून सध्या सरांकडे जबाबदारी आहे, पण तत्पूर्वी झी 24 तास, महाराष्ट्र टाइम्स, ETV, TV9 इथे त्यांनी काम केलेलं आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयांवरती विश्लेषणात्मक लेखन करतात आणि BBCचे संपादक म्हणून सरांकडे जबाबदारी आहे. सर आज या सत्रामध्ये सहभागी आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. अभिजित कांबळे सरांचं आजच्या सत्राचे संवादक. डॉक्टर पूर्वा वस्त या आपल्या दुसऱ्या संवादक. आपल्या गोव्याच्याच आहेत त्या. गोवा विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये सहाय्यक अध्यापक म्हणून त्या काम करतात आणि गोमंतकीय नव्वदोत्तरी कथा या विषयावरती त्यांची डॉक्टरेट आहे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती चर्चासत्रांमधनं डॉक्टर पूर्वा वस्त यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आज या समुद्रपलीकडून आलेल्या आपल्या मान्यवरांशी गप्पा मारण्यासाठी संवादक या नात्याने डॉक्टर पूर्वा वस्त या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. या दोनही संवादकांचं आणि मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करते आणि अभिजित कांबळे सर आणि डॉक्टर पूर्वा वस्त तुम्हाला विनंती करते संवादाची सूत्र आता तुम्ही तुमच्या हाती घ्यावेत. धन्यवाद. खऱ्या अर्थाने शोध मराठी मनाचा हे जागतिक कसा आहे हे आजच्या सत्रावरून लक्षात येईल, कारण आपण पाहतोय की जगाच्या वेगवेगळ्या भागातून मराठी मंडळी इथे आलेली आणि आपल्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे की त्या लोकांना आपल्याला ऐकायला मिळणार आहे, त्यांचे अनुभव आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर सर्वप्रथम मी थोडक्यात बसलेल्या व्यक्तींची ओळख करून देतो एका वाक्यामध्ये. नंतर मग आपण ज्यावेळेस त्यांच्याशी बोलू त्यावेळेस सविस्तर बोलणं होईलच. या चर्चा सत्राचा हेतू हा आहे की ही जी मंडळी जगभरात ठिकठिकाणी राहत आहेत, पण तिथं जाऊनही मराठीचा झेंडा साता समुद्रपार ते फडकवत ठेवत आहेत, उंचावत आहेत. इथली मातीतली मुळं त्यांची अजूनही घट्ट आहेत, म्हणूनच ती इथं आलेली पण आहेत. यातली बहुतेक जण हे आवर्जून वर्षातून एकदा तरी भारतामध्ये येतात, इथल्या गोष्टींशी कनेक्ट ठेवून आहेत. मला या गोष्टीचा सगळ्यात जास्त आनंद वाटतो की महाराष्ट्राची म्हणून जी काही बौद्धिक परंपरा आहे त्या बौद्धिक परंपरेत ही मंडळी काम करतात, वैचारिक परंपरेत काम करतात. परदेशात जाऊन फक्त आणि फक्त पैसे कमावणे इतक्या पुरतं मर्यादित स्वतःला न ठेवता वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमामध्ये ते सहभागी होतात आणि साहित्य असेल, शिक्षण असेल या क्षेत्रामध्ये पण भरीव योगदान ही सगळी मंडळी देत आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्याकडे वेगवेगळ्या वयोगटातील पाहुणे आज या निमित्ताने उपस्थित आहेत. तर मी सुरुवातीला थोडं एकेका वाक्यात सांगतो कोण कोण आपल्यासोबत आहेत. माझे शेजारी जे बसलेले आहेत माधव गोगावले आहेत. माधवजी अमेरिकेत असतात, शिकागो येथे IT मध्ये काम करतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. त्याच्यानंतर उर्मिला देवेन आहेत, जपानमध्ये लिहितात, खूप उत्तम आणि वेगवेगळ्या सार्वजनिक कामामध्ये त्या सहभागी असतात. त्यानंतर सगळ्यात यंगेस्ट मेंबर जे आहे आपल्या ह्याच्यातले आणि खास करून जे विद्यार्थी समोर बसले तुम्हाला नक्की तिला ऐकायला आवडेल ती म्हणजे सई गणबोटे आहे. सई अमेरिकेमध्ये असते आणि विद्यार्थिनी आहे. त्याच्यानंतर आपल्यासोबत राहुल उरणकर आहेत. राहुल उरणकर हे आफ्रिकेतील केनिया या देशामध्ये असतात आणि
ते मराठीच्या प्रचार प्रसारासाठी तिथे विशेष काम करत आहेत. राहुलजी, खूप स्वागत आहे आपलं. त्यानंतर आहेत प्राध्यापिका शैलजा पाईक. शैलजा पाईक या सिन्सिनेटी विद्यापीठ जे अमेरिकेत आहे तिथे प्राध्यापिका आहेत आणि इतिहासावर त्यांचा अभ्यास आहे, ते आपण जाणून घेऊच त्यांच्याशी बोलताना. आणि चैतन्य भंडारे आहेत, ते जपानमध्ये असतात, मूळचे नांदेडचे आहेत आणि त्यांचं तिथं बिझनेस पण आहे आणि बाकी त्यांची स्वतःची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे, ती आपल्याला सगळ्यांना ऐकायला आवडेलच. आपण पहिला प्रश्न जो आहे पूर्वाजी, आपण सगळ्यात यंगेस्ट मेंबर जो आहे त्याच्यापासूनच सुरुवात करूयात. मला असं वाटतं ती सुरुवात एक वेगळ्या प्रकारची असेल. सई गणबोटे आपल्यासोबत आहे. सईच्या बद्दल मी थोडक्यात सांगतो सई, आणि मग त्यांना पण की सई आता 12वी शिकते, इलिनॉयस मध्ये आहे आणि तिचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे जे मानसिक आरोग्याचा जो विषय आहे, मेंटल हेल्थ, हा शालेय अभ्यासक्रमामध्ये असावा यासाठी ती प्रयत्न करते. त्याच्यासाठी अमेरिकेमध्ये एक बिल पास व्हावं, विधेयक पास व्हावं यासाठी ती काम करते आणि त्या अनुषंगाने आपण तिच्याशी बोलणार आहोत. सई, खूप खूप स्वागत आहे तुझं एकतर, की इतक्या लांबून तू आलीयस आणि खास करून मला आनंद याचा आहे की तू इथं गेस्ट म्हणून बसलेले असताना प्रेक्षकांमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी आहेत आणि त्यांना ऐकायला आवडेल तू काय सांगतेस ते. खूप इन्स्पायरिंग असं तू काम करतेस. मेंटल हेल्थ या विषयामध्ये तू काम करतेस आणि तुझं म्हणणं असं आहे की शालेय अभ्यासक्रम जो आहे स्कूल करिक्युलम मध्ये तो सिलेबस मध्ये असायला हवा, जेणेकरून मेंटल हेल्थचे जे इश्यूज विद्यार्थी फेस करतायत त्यामधून त्यांना मार्ग काढता येईल. तर मला तुला हे विचारायचंय की मेंटल हेल्थ हा विषय अशा पद्धतीने असायला हवा असं का वाटलं? तू मराठी आणि इंग्रजी तुझ्या सोयीनुसार बोलू शकतेस, काही हरकत नाही. पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद हे संधी दिली बोलायला. दुसऱ्या असं सर म्हणले की मी इंग्रजीमध्ये शिकले आहे, तरी पण मला लिहिता वाचता मराठी येते. मी मराठी शाळेतून शिक्षण पास आउट करून आले आहे आणि मी माझ्या आजी आजोबांबरोबर इथं 5 वर्ष राहिली पण आहे. आता तुमचा प्रश्न, मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य हे एक खूप महत्त्वाचं टॉपिक आहे. पण जसे आपण पडले आणि रक्त आलं, काय लावतो आपण? हळद लावतो, तूप लावतो, नाहीतर एक बँडेज पण लावतो. पण तसं मनाला काय आहे? तसं म्हणजे कामाचं स्ट्रेस आला, एक्झामचं प्रेशर आलं, मग आपण काय करतो? काहीतरी ना काहीतरी आउटलेट पाहिजे. आणि आत्ताचं जनरेशन, इथं सगळे स्टुडंट्स बसलेले आहेत इथं आपल्या जनरेशनमध्ये मेंटल हेल्थ असे प्रॉब्लेम्स खूपच आहेत. म्हणजे का? एक तर आपला सोशल मीडिया, बुलिंग, फोन, अजून एक्झामचे प्रेशर, कॉम्पिटिशन पण इथं खूप वाढले. इथंच नाही तर परदेशी पण खूप वाढले. तसंच मी पण एका सिलेक्टिव्ह शाळेत आहे आणि तिथं मला बघायला भेटलं की प्रेशर आणि कॉम्पिटिशन हे खूप प्रमाण आहे तिथं. आणि तसंच माझेच मैत्रिणी, माझे मित्र म्हणतात मला, अरे मला खूप प्रेशर वाटतंय, मी काय करू, मला हे एक्झाम पास नाही होणार आहे. तसंच मला वाटलं की आपण कशाला का नाही शिकतो की मेंटल हेल्थ बरोबर कसं आपण डील करायचं. म्हणजे तसंही आपण लावतो बँडेज, हळद लावतो असं आपल्याला माहिती आहे. पण लेटर ऑन, एस्पेशली कोविडच्या नंतर आपण म्हणजे ओल्ड झालो नंतर की आपल्याला कळत नाही की आता कामाचं प्रेशर आलंय तर काय करायचं. आउटलेट पाहिजे, बोलायला पाहिजे, लिहायला पाहिजे, काहीतरी ना काहीतरी आपल्याला एक्सप्रेस करून असं आपले फिलिंग्स जायला पाहिजे. त्यामुळं ते बघून, माझ्या कम्युनिटीमध्ये बघून ते मला वाटलं की हे आपलं मानसिक आरोग्यासाठी प्रशिक्षण पाहिजेच आहे. त्यामुळे हे बिल पास केलं. खूप छान. आणि सगळ्यांना आवर्जून सांगतो की तिने हा जो प्रयत्न केलाय ते बिल प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहेच. आता ते त्या प्रोसेसमध्ये आहे आणि मग त्यानंतर कदाचित शालेय अभ्यासक्रमामध्ये ते येईल. मला या निमित्ताने हे पण म्हणायचं की आपण पण भारतामध्ये या पद्धतीने मेंटल हेल्थच्या अनुषंगाने खास करून विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचार करायला हवा. पूर्वी सकाळीच मी माधव गोगावले सरांना भेटले आणि काही दिवसांमागे मी त्यांचा परिचय वाचत होते. खूप मोठा माणूस, पण डोळ्यात इतका साधेपणा.
आणि बोलतानाही खूप वाटावं की ही माणसं अगदी मातीशी जुळलेलीच आहेत. तर असंच एक व्यक्तिमत्व. खरं म्हणजे तर सर मुळात एका छोट्याशा खेड्यातले, पण मागची 45 वर्ष ते अमेरिकेसारख्या एका मोठ्या देशामध्ये कार्यरत आहे. मुळात कृषी संस्कृतीशीच निगडीत ते होते. त्यांचं शिक्षणही कृषी संस्कृती कृषी क्षेत्रातच झालेलं होतं. पण पुढच्या शिक्षणासाठी ते IT सेक्टरमध्ये काम करण्यासाठी अमेरिकेला गेले. 45 वर्ष तिथे कामही केलं, मोठमोठ्या स्तरावर काम केलं आणि त्याचबरोबर शिकागो महाराष्ट्र मंडळामार्फत मराठी भाषा संवर्धन व संगोपनाचं कार्य केलं. नावही किती सुंदर वाटतं ऐकायला, शिकागो महाराष्ट्र परिषद. तर सर मला एकच विचारायचं होतं तुम्हाला, कृषीचं शिक्षण तुम्ही घेतलं, त्यानंतर IT सेक्टरमध्ये तुम्ही आलात आणि अमेरिकेत जाऊन तुम्हाला का वाटलं की मराठी भाषा आणि संवर्धन आणि संगोपनाचं कार्य आपल्याला करायचं आहे, आणि एकूण तुमच्या या सगळ्या कामाला गती कशी मिळाली? धन्यवाद. नमस्कार मंडळी. यांनी सांगितल्याप्रमाणे माझं नाव माधव गोगावले. गेली 47 वर्षे मी अमेरिकेत आहे. सुरुवातीला मी इथं असताना लहानपणापासूनच मला मराठीची किंवा आपल्या संस्कृतीची संवर्धन करण्याची सवय लागलेली होती. लहानपणापासून ते कार्य करत होतो. तिथं अमेरिकेत गेलो तर तिथं सर्व इंग्लिशमध्ये चालायचं आणि मग मात्र नवीन पिढीकडे पाहिल्यानंतर आपण तोपर्यंतच फक्त मराठी राहू शकेल याची मला अक्षरशः एक विचार चक्र सुरू झालं. आपल्या नवीन पिढीसाठी आपण मराठीचं कसं जोपासना करायची यावर विचार सुरू झाला आणि घरामध्ये सुरुवातीला मी फोर्ट वेन इंडियाना एक राज्य आहे तिथं इलिनॉय, जसं आपले महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक असं तसेच एक इलिनॉय इंडियन एक राज्य आहे. त्या ठिकाणी ज्या गावामध्ये राहत होतो मी त्या ठिकाणी फारली 2-3 मराठी लोक होते. बाकी इतर प्रांतातले होते 100 एक. तर मी घरामध्ये आम्ही मराठी शाळा सुरू केली सुरुवातीला, मी आणि माझ्या बायको ज्योतीने. त्यावेळेला पुस्तक वगैरे काही नव्हतं, ते हाताने सगळं करायची ती आणि आमच्या बेसमेंटमध्ये ते सुरू केली. त्यानंतर मग म्हटलं आता इथं काय जास्त मराठी परिवार नाही आहेत आणि जसं आपली पुणे आपल्या संस्कृतीचं माहेरघर आहे किंवा विद्येचं माहेरघर आहे, त्याप्रमाणे शिकागोही अमेरिकेतलं खरं तर विद्येचं किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे ते माहेरघर आहे. कुठलेही प्रोग्राम तयार होत असतील, सुरुवात होत असेल तर शिकागोवर होती आणि त्याचप्रमाणे इतर काही वस्तू आणण्यासाठी आम्ही दरवर्षी शिकागोला 2-3 वेळा जायचं. तर म्हटलं आपण का जाऊ नये आता शिकागोला. मग आम्ही शिकागोला 30 वर्षापूर्वी तिकडं स्थलांतरित झालो. त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही सुरुवातीलाही आमच्या बेसमेंटमध्येच मराठी शाळा चालवली. वेगवेगळ्या ठिकाणी मराठी शाळा चालवायचे, प्रोग्राम वर्षातले वेगवेगळे प्रोग्राम व्हायचे. पण त्याला खरी गती मिळाली तर ज्यावेळी आम्ही एका मंदिरामध्ये डॉक्टर म्हैसेकर त्यांनी मराठी शाळा सुरू केली आणि मग हळूहळू त्या मराठी शाळेचा विकास होत गेला. वेगवेगळ्या ठिकाणी प्रोग्राम करत होतो. त्या प्रोग्राममधूनही मराठी आमची व्हायची. तर मी त्या पुढच्या प्रश्नामध्ये त्यावर सविस्तर सांगतो. धन्यवाद सर. मला वाटतं अमेरिकेतली भाषा, परत इंग्रजीसारखी भाषा, जी भाषा आमच्यासारख्या भारतीयांवरच हवी होते आणि आपला एक माणूस शिकागोसारख्या किंवा अमेरिकेसारख्या देशात जातो आणि मराठीचा प्रसार करतो, हे खरोखर खूप मोठं कार्य आहे सर. आणि यासाठी मला वाटतं मी स्वतः तुमचे आभार मानते सगळ्यांच्या वतीने. धन्यवाद सर, खूप उत्तम सांगितलं. मराठीचाच मुद्दा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय त्याच पद्धतीने पुढे आणखी एक व्यक्ती आहे जे आफ्रिका खंडामध्ये मराठीच्या प्रचार प्रसारासाठी काम करतायत आणि आपल्यासोबत राहुल उरणकर आहेत. मी मगाशी सांगितलं तसं ते केनियामध्ये असतात आणि राहुल उरणकरांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे मराठी शाळा ते केनियामध्ये चालवत आहेत, की जी आपल्याकडे आता मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न ज्यावेळेस महाराष्ट्रातच उपस्थित आहे, पण ते आफ्रिकेमध्ये मराठी शाळा चालवत आहेत आणि तिथे प्रचार प्रसाराचं काम करतात. राहुलजी, थोडक्यात तुम्ही तिथे काय काय काम करताय आम्हाला सांगाल का केनियामध्ये? धन्यवाद मला इथे बोलायबद्दल. केनियामध्ये मी 17 वर्षापूर्वी गेलो. माझा मुलगाही आला, कुटुंबही आलं. तिथे मी पाहिलं की तिकडे इंग्रजी शाळा होत्या किंवा आफ्रिकाच्या सुहेली भाषेत शाळा होत्या. मुलं भारतातून तिकडे येतात, वेगवेगळ्या गावातून येतात, वेगवेगळ्या शहरातून येतात
आणि त्यांचा मराठीचा जो टच आहे जे बोलण्याची जी शिकण्याची जी क्रिया ती बंद होतात. अशा वेळी मी काही जणांना विचारलं की तुम्ही इकडे जर मी मराठी शाळा चालू केली, एक शाळा एकदम एक क्लास चालू केला, कारण इतर शाळेचे दिवस असतात, तर त्यांनी सांगितलं ह्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट नाही. तर तसं मी प्रत्येक शनिवारी मुलांना महाराष्ट्र मंडळात बोलवायचो. पण नंतर मग मी विचार केला की जशी मुलांची संख्या जास्ती नव्हती, पहिल्यांदा 5-6 मुलं आली, त्यानंतर 20 मुलं गोळा झाली. एका शाळेला मी क्लास द्या, आणि तो व्यक्ती इतका खुश झाला की म्हणजे तुम्ही तुमच्या मातृभाषेची एक क्लास घेऊ शकत असाल तर मी माझा एक क्लास तुम्हाला फ्री देतो. आणि असा मी तिथे मराठी शाळा चालू. खूप खूप धन्यवाद सर. आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या ह्या कामासोबत इतरही कामं करताय की ज्याच्यामध्ये अगदी आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीवर कुठल्याही भारतीय मराठी व्यक्तीला काही मदत लागली तर त्यावरही आपण पुढच्या टप्प्यामध्ये येऊया. पुढचा प्रश्न मी उर्मिला देवेन मॅडमना विचारते. मॅडम, तुमची ओळख मला मुळात तुमच्या ब्लॉगवरून झाली. मनातल्या तळ्यात हा तुमचा ब्लॉग, ज्या ब्लॉगवरचं पहिलंच वाक्य मला दिसलं, मनातली शांतता बोलकी असते, आपल्याला ती ऐकता यायला हवी. आणि मग नंतर मला वाटलं की या व्यक्ती काय सांगू पाहतायत, आणि मग नंतर मी काही वाचनही केलं. 10 लाख पर्यंत फॉलोअर्स आहेत मॅडमच्या त्या ब्लॉगचे. आणि तशीच त्यांची जी फेसबुक पेज आहे तिथे 29,000 फॉलोअर्स आहेत. जेव्हा मी म्हणतो की मराठी आणि साहित्याचं वाचन होतंय कुठे, तर नवीन पिढी पुढ्यात जर तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जर साहित्य आणलं तर निश्चितच वाचन होतं आणि वाचकही लागतात. याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे उर्मिला देवेन मॅडम. मॅडमना असा प्रश्न आहे की आपल्या साहित्य क्षेत्रात सुरुवात कशी झाली, साहित्य क्षेत्राची, आणि साहित्य निर्मितीची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार, आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार. तर मी उर्मिला देवेन, जपानला गेल्या 2 दशकापासून वास्तव्याला आहे माझ्या फॅमिलीसोबत. मी आय टी क्षेत्रात कार्यरत आहे. तर माझं काम, माझी मुलं आणि नवरा हे सगळं सांभाळून लेखणीला वेळ कसा मिळतो हा सध्या मला विचारला जाणारा प्रश्न आहे. तर लेखणीची आवड मला सुरुवातीपासूनच होती, पण जेव्हा मी जपानला राहायला गेले आणि तिथली, जसं मॅडमनी म्हटलं की मनातली शांतता बोलकी असते, एक्झॅक्टली आपल्याला जेव्हा ती शांतता जाणवते आणि मनामध्ये खूप काही साठलेलं असतं, ते व्यक्त कसं व्हावं ह्यासाठी आपण नेहमी ओळखीचे किंवा प्रेमाची व्यक्ती शोधत असतो. तशी मला ती लेखणी त्यावेळेस माझी सक्रिय झाली, तसं म्हणता येईल. मनातली शांतता बोलकी असते, आपल्याला ती ओळखता यायला हवी. तर ही जी ओढ आहे, ही जी मनातली शांतता आहे, ही व्यक्त करण्यासाठी मला लेखणी हे माझं माध्यम, मी ते सक्रिय केलं तिकडे. आणि मागच्या 10 वर्षापासून मी साहित्य क्षेत्रात सक्रिय आहे. आधी लिहायची, इकडे असताना सुद्धा लिहायची, पण जपानला गेल्यानंतर माझी लेखणी सक्रिय झाली, मी साहित्य क्षेत्रात सक्रिय झाले. तिकडे असून आता मराठीमध्ये लिहिणं म्हणजे माझा ब्लॉग वाचणार कोण? जपानमध्ये नुसतं जपानी चालतं, आपण ऑफिसमध्येही जपानी बोलतो आणि मग इंग्लिशमध्ये बोलतो, मग मराठीमध्ये लिहिणं म्हणजे हे अप्रूप वाटतं सगळं. मी जपानला राहून मराठीत लिहिणं, मग हे वाचणार कोण? पण सध्या सोशल मीडिया आणि मोठमोठे आंतरराष्ट्रीय फोरम जे आहेत त्या माध्यमांचा मला खूप उपयोग झाला. माझी लेखणी भरत गेली, काही कथांना पुरस्कार मिळाले, मग साहित्य क्षेत्रांच्या लोकांशी जोडूक झाली, ओळख झाली. त्या माध्यमाने मी साहित्य क्षेत्रात उतरत गेले आणि आत्ता सध्या माझी 7 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि माझं सध्याचं जे पुस्तक आहे तेच जपानमध्ये ज्या 2 दशक राहण्यानंतर जो अनुभव मी घेतला, त्या सर्व अनुभवांवर आधारित मी का जगत आहे, एक शोध जपानी आरशातून, हे नुकतंच माझं मराठीतलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. नक्की वाचा. आणि त्याचबरोबर मी जपानला राहून एक संस्थासुद्धा चालवते, त्याबद्दल आपण पुढल्या प्रश्नामध्ये बोलूच. तत्पुरं एवढंच. धन्यवाद. समाज माध्यमांचा योग्य वापर केला तर आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो, याचं एक उत्तम उदाहरण. पुढचा प्रश्न प्राध्यापक शैलजा पाईक यांच्यासाठी आहे.
शैलजा पाईक या अमेरिकेतल्या सिन्सिनेटी विद्यापीठामध्ये इतिहासावरती संशोधन करतात आणि त्या मूळच्या पुण्याच्या येरवड्याच्या आहेत. तिथेच लहानाच्या मोठ्या झाल्या, विद्यापीठात शिक्षण झालं आणि त्यानंतर त्या पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर तिथेच स्थायिक झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्याविषयी सांगायची म्हणजे त्या मागच्या वर्षी ज्या वेळेस चर्चेत आलं त्याचं कारण सांगतो. BBC मराठीसाठी मी त्यांची मुलाखत पण घेतली होती की त्यांना जगभरातली एक महत्त्वाची समजली जाणारी जीनियस ग्रँट नावाची एक फेलोशिप आहे. ती 7 कोटीची फेलोशिप आहे आणि त्या मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला इतिहासकार आहेत. तर त्या रकमेपेक्षा त्या ग्रँटला जीनियस ग्रँट म्हटलं जातं, कारण जगातल्या अत्यंत कमी लोकांना, सर्वाधिक जीनियस असलेल्या व्यक्तींनाच ती ग्रँट मिळते, म्हणून त्या ग्रँटचं महत्व आहे. शैलजाजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही इथं आलात आणि तुमच्या येण्याने एक सोशो कल्चरल या पद्धतीची चर्चा पण इथे होऊ शकेल. मला तुमच्याकडून थोडक्यात तुमचा प्रवास पण जाणून घ्यायचा आहे की तुमची सुरुवात कशी झाली आणि आत्ता तुम्ही जे संशोधन करत आहात ते कशाभोवती आहे. पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार माझा आणि थँक्यू व्हेरी मच. अभिजित, आपण बोललो मागच्या वर्षी जेव्हा दिस इज द मकार्थर ग्रांट, तुम्ही पेपरात वाचलं असेल आणि TV वर बघितलं असेल, लॉट ऑफ यूट्यूब व्हिडिओज. तर ही मकार्थर जीनियस फेलो अशी ग्रांट आहे आणि येस, ही जीनियस व्यक्तींना मिळते. सो आय एम वन ऑफ देम. हे फार महत्त्वाचं काय आहे कारण की ही वेगवेगळ्या क्षेत्रांमधून, इट्स नॉट जस्ट फॉर सायन्स आणि IT, पण ह्युमॅनिटीज आणि कला क्षेत्रामध्ये जे व्यक्ती आणखी उत्तम काम करतात, इनोव्हेटिव्ह, मोस्ट टॅलेंटेड, त्यांच्यासाठी ही ग्रांट आहे. पण त्याच्या अगोदर मला असं सांगायचं आहे की माझा जो प्रवास आहे, जे अभिजितने सांगितलं, तो फार जास्त महत्त्वाचा आहे. आणि इथे आपले जे युवक बसलेले आहेत आणि मोस्टली स्टुडंट्स, आणि आय कॅन सी तुमचं युनिफॉर्ममध्ये तुम्ही बसलेले आहात आणि हे तुमच्यासाठी फार गरजेचं आहे. तर मी येरवडा पुण्यामध्ये आहे. इट्स ऑन द आउटस्कर्ट्स. येस, ही झोपडपट्टी आहे आणि तिथे मी वाढले. पण त्याच्यानंतर जाऊन मग नंतर मास्टर्स आणि PhDसाठी मी इंग्लंडला गेले आणि मग इंग्लंडनंतर मी आणखी फेलोशिप घेऊन मी अमेरिकेत गेले. असा मला आज अमेरिकेत 23 वर्ष होत आहेत आणि मी आज येरवड्यापासून सुरुवात करून आज मी अमेरिकेमध्ये डिस्टिंग्विश रिसर्च प्रोफेसर आहे आणि ऑल्सो अ मकार्थर जीनियस फेलो. हे सगळं करताना हेच सांगायचं आहे. थँक्यू. शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि शिक्षण घेताना आपल्याला इतर आणखी सामाजिक, आर्थिक, वैचारिक हे सगळे जे लढे द्यावे लागतात, तो लढा आपण कसा लढायचा आणि आपण कसं कसं शिकतो आणि कसं पुढे जायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि वेगवेगळे मार्ग आहेत, आपण आपला मार्ग चूज करायचा आहे आणि ह्यातून आपल्याला आपलं आयुष्य कसं सुंदर करायचं आहे हे आपण ठरवायचं आहे. आणि त्यासाठी संधी असतात, त्या शोधायच्या आहेत आणि त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे स्वतःसाठी आणि समाजासाठी. धन्यवाद मॅडम, खूप छान. आणखी तुमच्याकडून जाणून घेऊच पुढचं तुमचं काम जे आहे ते. चैतन्य भंडारी. चैतन्य भंडारी सर जपानमधून आपल्यापर्यंत आलेले आहेत आणि इथे तरुण पिढी बसलेली आहे जी स्पोर्ट्स हा त्यांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. सगळ्यांना सांगण्यासारखी ही गोष्ट की सर टोकियो ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचे समन्वयक होते, कोऑर्डिनेटर होते आणि त्यांची क्लिपही व्हायरल झाली होती की नापास झालेले कधी काळी विद्यार्थी, पण त्यानंतरचा त्यांचा असा प्रवास, ज्या प्रवासात ते टोकियो ऑलिम्पिकपर्यंत पोहोचले टीम इंडियाला घेऊन. त्या दरम्यान जपानीज संस्थेमार्फत त्यांना स्कॉलरशिपसुद्धा मिळाली. हे अगदी आदर्श आहे आजच्या विद्यार्थ्यांसाठी. तर नापास झालेला एक विद्यार्थी टोकियो ऑलिम्पिकपर्यंत पोहोचतो, हा एकूण तुमचा प्रवास तुम्ही आम्हाला इथे सांगा सर, या विद्यार्थ्यांना सांगा. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मला इथं आमंत्रित केल्याबद्दल सर्वांचे आभार, आयोजकांचे. तुम्ही जसं म्हणालात नापास ते जपान, ॲक्च्युली मी नांदेड जिल्ह्यातला आहे. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद नावाचं एक गाव आहे. तर ती जी
क्लिप व्हायरल झाली म्हणत होता. तर काय झालं होतं की टोकियो 2021 मध्ये ऑलिम्पिक झालं आणि त्याच्यामध्ये मी कोऑर्डिनेटर होतो. आणि एका सकाळी मी काही ॲथलीट्सला घेऊन, म्हणजे काही आपले महाराष्ट्रीयन ॲथलीट्स होते तिथं, तर त्यांची बस चुकली होती प्रॅक्टिस सेशनला जाण्यासाठी. तर मग मी सकाळी मला कॉल आला त्या फिमेल ॲथलीटचा. ती म्हणे, अरे चैतन्य, माझी बस चुकली, मला प्रॅक्टिस सेशनला जाणं फार आवश्यक आहे. म्हणलं एक काम कर, तू पार्किंग जवळ आहे. मला कार दिली होती मॅनेजमेंटने, मी तिला घेऊन जात होतो. ती आणि अजून एक प्लेयर होती सोबत आमचे. ॲक्च्युली मागच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकमेव जे पदक मिळालं आपल्याला, मनू बाकेर, तर ती बसून होती. आणि अजून एक तेजस्विनी सावंत कोण आहे कोल्हापूरची, ती होती. तर शूटर हा. तर आम्ही चाललो. आणि टोकियोचा हायवे कसा आहे की टोकियोपासून त्या सिटीपासून त्या व्हेन्यूपर्यंत इतके सारे त्याला सबरूट्स आहेत. एक जर चुकलं तर 10-15 किलोमीटर फिरून यावं लागते तुम्हाला. तर मग ही काय म्हणाली तेजस्विनी की म्हणे मी फोन धरते तुझा, मग गुगल मॅप. मग त्या नंतर त्या मनूला दिलं तिनं. आणि मग ती सांगत होती मला की 100 मीटर नंतर राईट टर्न व्हायचं, लेफ्ट टर्न. आम्ही पोहोचलो तिथं. आणि पण घाईघाईमध्ये काय झालंय, त्या तेजस्विनीचा फोन राहून गेला माझ्या कारमध्येच आणि ते गेले समोर पळून. तर मग मी फोन घेऊन मागे पळत गेलो तिथं. तर तिथून आपले येत होते ते DBCचे जान्हवीमुळे होते ना, ते ABP माझा आणि संदीप चव्हाण असे. मग ते म्हणे आम्हाला जायचे परत टोकियोला. तर मग त्या कारमध्ये असताना मी जी चर्चा झाली त्याच्यावरून ती क्लिप व्हायरल झाली. तर त्याच्यामध्ये असं आहे की काय झालं होतं की सर्व आई वडील जसे अपेक्षा करतात की आपला मुलगा डॉक्टर, इंजिनियर व्हायला पाहिजे, तसंच आमच्याही घरी होतं. मग 12वीला मात्र बाकी सर्व अभ्यास केला, पण हिंदीमध्ये फेल झालो. हिंदीमध्ये. तर मग इतका भयानक शॉक होता तो की लोक घरचे तर वाट पाहतायत की अरे आपला मुलगा आता कोणत्या मेडिकल कॉलेजला जाणार आहे, मुलगा फेल झाला हिंदीमध्ये. तर मग आमच्या घरात एक मिनी ट्रक होता तेव्हा. मी आईला म्हटलो की बाबा आता शिक्षण शिकायचं नाही मला. इतका भयानक शॉक होता तो. मग मी शिक्षण सोडून ट्रक चालवायला सुरुवात केली आणि जवळपास 2.5 वर्ष ट्रक चालवलं. पण त्या काळामध्ये माझी आई झाली, माझे इंग्रजीचे शिक्षक होते DD कुलकर्णी सर. तर ते सगळेजण म्हणायचे की तू याच्यासाठी जन्माला नाहीस, तुला अभ्यास करावा लागेल काय. मग त्याच्यानंतर एका दिवशी काय झालं, मी एका लग्नाला गेलो होतो. तर आईनं माझ्या ट्रकच विकून टाकला मला न सांगता. म्हणजे ती ट्रक असला असतं तर तू काही शिक्षण घेऊ शकणार नाहीस. मग 4थ्या वर्षी मी औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजमध्ये ॲडमिशन मला देण्यात आलं आणि व्यवस्थित अभ्यास करून बहुतेक 51% काहीतरी पडले होते. फायनली मी 12वी पास झालो. आणि त्याच्यानंतर मग BSc फिशरीजमध्ये केली. मग नंतर MSc मरीन फिशरी आपल्या फिशरीजमध्ये भोपाळमध्ये केली. आणि बाय द वे मी इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी जे आहे गोवा, तिथं 3 वर्ष रिसर्च स्कॉलर होतो. त्याच्यामुळे फार ही हवा माझ्यासाठी फार नॉस्टॅल्जिक आहे. आणि मग त्याच्यानंतर जपानीज गव्हर्नमेंटची MEXT नावाची स्कॉलरशिप असते, दरवर्षी 3 विद्यार्थ्यांना मिळते प्रत्येक सब्जेक्टमध्ये. तर ती स्कॉलरशिप मिळाली. मग जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटीमध्ये PhD साठी गेलो मरीन फिशरीज. आणि त्याच्यानंतर 2015ला एक कंपनी काढली. 2019ला एक रिसर्च स्टेशन तिथं एस्टॅब्लिश केलं आम्ही. आणि फायनली 2021ला टोकियो ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाचा कोऑर्डिनेटर म्हणून माझी निवड झाली. असा खळगी असणारा अप्स अँड डाऊन्सचा प्रवास आहे. आणि आज मी इथं बसून आहे, तुम्हा सर्वांचे दर्शन होत आहे. थँक्यू फॉर दॅट. खरंच खूपच प्रेरणादायी अशी कथा आहे सर तुमची. आमचे विद्यार्थी इथनं काहीतरी निश्चितच घेऊन जातील. धन्यवाद. मला याच गोष्टीचा आनंद आहे की इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी प्रेरणा देणारी आहे. आणि तुमचं तर म्हणजे इथे अगदी रोलर कोस्टर राईड असल्यासारखं आहे की सतत वर खाली. आणि ज्या वेळेस 10वी किंवा 12वी मध्ये एकदा ब्रेक बसला की माणूस पुन्हा ब्रेक काढून पुढे वेग पकडणं अवघड असतं. पण तुम्ही इतका वेग पकडलाय की अगदी जपानपर्यंत गेलेला. खूप महत्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा प्रश्न असाही तुझ्यासाठीच आहे. आई तुझी फिजिशियन आहे आणि त्याचा काही मेंटल हेल्थच्या या विषयावरती अभ्यास करताना किंवा तो विचार करताना फायदा झाला का तुला?
हो, अर्थातच. म्हणजे माझी आई माझी एकदम रोल मॉडेल आहे. अच्छा. कारण तिच्याच करून मला सगळं हेल्थचं म्हणजे कसं आपण खायला पाहिजे, सगळं हेल्दी, माइंड पण हेल्दी ठेवायला पाहिजे पण बॉडी पण. तसंच त्याच्याबरोबर आपण मेंटल हेल्थ पण हेल्दी ठेवायला पाहिजे. म्हणजे मला कधी स्ट्रेस आला एक्झामचा, नाहीतर असं बोलायला एकदम मोठ्या ऑडियन्स बरोबर स्ट्रेस आला, तर ती म्हणते 2 मिनिटं थांब, तू 2 ब्रेथ्स घे, असं श्वास घे, सगळं तुझं टेन्शन जाईल. नाहीतर अभ्यासाचा प्रेशर आलं, अरे झोप काढून टाक, प्रेशर जाईल, अभ्यास सोडून टाक, येईल तुला. असंच ती मला सांगत राहत होती. तर त्याच्याबरोबर मला काय शिक्षण भेटलं ते दुसऱ्यांना तर नाहीच भेटणार घरी, कारण सगळ्यांचे आई डॉक्टर्स तर नसणारच आहे. एस्पेशली तिथं तसं नसतं. त्यामुळं हे मेंटल हेल्थ एज्युकेशन बिल म्हणजे मुलांना शिकवायला की मेंटल हेल्थ काय आहे. आणि तुमच्या घरात नसेल एक डॉक्टर, पण तुम्हाला अबिलिटी आहे की रिसोर्सेस ऑनलाईन तर भेटणारच, पण तुमच्या जवळपास डॉक्टरांकडे नाहीतर दुसरे खूप ऑर्गनायझेशन्स आहेत, इथं पण आहेत लोकली, जे मेंटल हेल्थ सपोर्ट प्रोव्हाइड करतात. त्यामुळं त्याच्याबरोबर मी हे बिल पास केलं आहे, जे आपल्याच शाळेत म्हणजे मुलांबरोबर किंडरगार्डन ते 12th ग्रेडमध्ये काही ना काही प्रकारचा मेंटल हेल्थ शिक्षण ह्याच्याबद्दल तो सब्जेक्ट असणार आहे. म्हणजे बायोलॉजीमध्ये कोणाला बायोलॉजी आवडते शिकायला, नाहीतर सायन्सेस दुसऱ्यामध्ये, नाहीतर आपल्या लिटरेचरमध्ये पण असं मेंटल हेल्थ सब्जेक्ट येऊ शकतो. खूप छान. मला ऍक्च्युली तुला हेच विचारायचं होतं की तू या समोर बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना दोघांनाही काय सांगशील. आमच्यासारखे जे पालक इथे बसलेले त्यांनी पण मेंटल हेल्थचा विषय किती गांभीर्याने घेतला पाहिजे. आणि आपल्याकडे अजूनही भारतामध्ये खास करून इकडे त्याच्याबद्दल तितका अवेअरनेस नाहीये. इतर देशांमध्ये जितकं आहे तितकं तुलनेनं कमी आहे. मला वाटतं हा इथं बसलेल्या प्रत्येकाने, मग ते पालक असतील किंवा विद्यार्थी असतील, या विषयाकडे जरा गांभीर्याने या निमित्तानं तरी पाहायला पाहिजे. आणि तिने सांगितलेले मुद्दे मला खूप महत्वाचे वाटले की छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्यातूनही तुम्ही तुमची मेंटल हेल्थ कशी सांभाळू शकता. पुढचा प्रश्न माधवजींसाठी. शिकागो महाराष्ट्र मंडळाचा आपण उल्लेख केला होता सर. तर शिकागो महाराष्ट्र मंडळ हे मुळात मराठी भाषा संवर्धन आणि संगोपनाचं कार्य करतात. या मंडळाच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणते वेगवेगळे उपक्रम राबविले ज्याचा फायदा झाला? ओके, धन्यवाद. फार छान प्रश्न आहे. महाराष्ट्र मंडळ शिकागोची स्थापना 1969 साली झाली. त्यानंतर फक्त वर्षातनं 2 किंवा 3-4 मराठी प्रोग्राम व्हायचे. पण त्यानंतर मी फोर्ट वेन इंडियानापासून शिकागोला गेलो. त्यामध्ये मग हळूहळू आम्ही मराठीचे प्रोग्राम सुरू केले. त्याच्या अगोदरही काही लोकांनी चालूच होते. पूर्वी मराठी शाळा आमच्या घरामध्ये व्हायच्या, नंतर मग एका मंदिरामध्ये सुरू केलं. त्यानंतर मग आता विशेषतः एक सांस्कृतिक कार्यक्रम होतात. त्याचा मुख्य उद्देश होता की आपल्या संस्कृतीचं आपण संवर्धन करा, ती जपायची. पण संस्कृती म्हणजे काय केवळ पुस्तकामध्ये नसती. तुम्ही काल ऐकलं असेल तर मुख्य भाग त्याचा म्हणजे भाषा, त्यानंतर आपलं पेहराव, कपडे आपण कसे घालतो, त्याप्रमाणे आपले कुठले कुठले आपण रीतिरिवाज करतो आणि त्याप्रमाणे आपण खाद्य कुठले करतो. तर विशेषतः म्हणजे भाषा टिकली तरच संस्कृती टिकते. ओके, हा माझ्या मनावर इतका बिंबलं गेलं. त्यानंतर अशाच एका संमेलनामध्ये मी इस्रायलचे एक व्यक्तीशी माझा संपर्क आला आणि ते म्हणे आम्ही यावेळेला भारतातनं इस्रायलमध्ये मराठी भाषिक जवळजवळ 5 ते 7 हजार गेले होते. त्यातले आता सध्या ते 1 किंवा 2 राहिले. म्हणजे मी गेल्यानंतर मराठी इथे कशी चालणार तर मग त्याचाही मला अतिशय हे झालं, अरे आपण आज जातोय तिथं, उद्या आपली पिढी वाढतायत पण मराठी चालेलच का नाही. मग त्यासाठी विशेषतः याच्यामध्ये आम्ही कोविड काळामध्ये महाराष्ट्र मंडळाच्या धाडाडीच्या कार्यकर्त्या उल्काणकरकर त्यांनी आम्ही अनेक उपक्रम सुरू केले. त्याच्यामध्ये पहिला म्हणजे अध्यात्मपीठ. अध्यात्मपीठामध्ये काय करतो, भारतातले तज्ज्ञ मोठमोठे
की ज्यांना कमीत कमी 20 ते 25 वर्षाचा अनुभव आहे अशांना मी त्या ठिकाणी प्रवचन कीर्तन असे याच्यासाठी बोलवतो. आणि आमचं एकच आहे की सगळं पूर्ण तुमचं व्याख्यान मराठीत झालं पाहिजे. कारण आपण जर मराठी नाही केली तर काय करणार. जसं बाहेर कसं असतं तिथं तुम्ही दिवसभर इंग्लिश ऐकता, घरामध्ये पण टी व्हीवर सगळीकडे इंग्लिश असते, बोलण्यात इंग्लिश असते, मग मराठी आपण नाही जपायची तर कोणी जपायची. मग त्यासाठी मी असे कट्टे केले. अध्यात्मपीठ दर गुरुवारी असतं, त्यानंतर मग साहित्य कट्टा आमचा दर मंगळवारी असतो, आणि महिन्याच्या चौथ्या रविवारी बोलका कट्टा असतो. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, साहित्य कट्ट्याचे काय जेवढे मेंबर आहेत त्यांना मराठी लेख ती लिहितात, कविता लिहितात, किंवा त्यांचे जे काही केलं असेल ते प्रेझेंटेशन सादरीकरणासाठी त्यांना आम्ही व्यासपीठ देतो, मंच देतो. त्याचप्रमाणे भारतातनं आम्ही आता इथं तुमच्या आपल्या गोव्यातलेच तुमच्या म्हणण्यापेक्षा मी आपला म्हणतो, कारण गोवा आणि महाराष्ट्र हे भाऊ आहेत. ओके, गोवा धाकटा भाऊ तर महाराष्ट्र मोठा भाऊ. तर या गोव्यातनंच डॉक्टर केळुस्कर हे 3 वेळा येऊन गेले कट्ट्यावर. विशेषतः मला हे सांगायचं की मी नाना म्हणतो त्यांना, पण रामदास फुटाणे यांची आणि माझी ओळख झाली. त्यांनी मला इतके साहित्यिक जमवून दिले. ज्या वेळेला मग कवी संमेलन सुरू केली. कवी संमेलनासाठी केळुस्कर, त्यानंतर आमच्या तुमच्या चित्रा क्षीरसागर आल्या, बापट आल्या, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या. नंतर पूर्वी काय व्हायचं की फक्त पुणे मुंबई यासारख्या लोकांना बोलवलं जायचं. पण मी ज्यावेळेला साहित्य कट्ट्याचा संचालक झालो त्यावेळेला मग मी महाराष्ट्रातल्या किंवा भारताबाहेरच्याही साहित्यिकांना तिथं बोलावला सुरुवात केली. असं साहित्य कट्ट्यातर्फे हे असं होतं. वेगवेगळ्या वेळा कवी संमेलन होतं, किंवा कधी मग कथा संमेलन, साहित्य संमेलन असं आम्ही प्रोग्राम करत असतो. त्याचबरोबर जे काही त्या मंचावर आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी वाव देतो, संधी देतो. कारण तुमच्यामध्ये विशेषतः म्हणजे आमचा साहित्य कट्ट्याचा मुख्य उद्देश काय आहे की लोकांपर्यंत मराठी पोचवायची, ज्यांच्यामध्ये साहित्यिक दडला आहे त्याला जागृत करायचं, आणि अनेकांना त्या ठिकाणी त्यानंतर काही कविता किंवा लेख हे केले की त्याच्यावर चर्चाही सुरू होते. तर या प्रकारे मराठीचं असं आम्ही संवर्धन करतो. त्यानंतर इतिहास मंच हा दर शुक्रवारी होतो. आता जरूर मी यांना बोलवलेच. त्या ठिकाणी सुद्धा की जे इतिहासकार आहेत किंवा इतिहासाचे संशोधन करतात अशा भारतातनं आणि जगातील सगळ्या इतिहासकारांना आम्ही तिथं बोलवतो दर शुक्रवारी. तर तो जवळ 1-1.5 तास प्रोग्राम चालतो. त्याच्यानंतर बराच वेळ त्याच्यावर चर्चाही होते. अशा प्रकारे जवळजवळ आमचे 20 कट्टे चालतात. ते सर्व मराठीतनं चालतो. विशेषतः म्हणजे आज मी सांगितलं की मुलांसाठी आम्ही यूथ ग्रुप आहे आमचा, युवा ग्रुप. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या मराठीमध्ये प्रोग्राम आम्ही त्यांना करण्यासाठी संधी देतो. मी 25-30 जवळ 30 वर्ष मी चिन्मय मिशनमध्ये व्हॉलंटरी शिक्षक होतो. तिथलाही माझा अनुभव ह्या मराठी याच्यासाठी मी वापरतोय. म्हणजे कधी इम्प्रॉम्प्टू किंवा असं ऐनवेळी विषय द्यायचा, त्याच्यावर त्यांना मराठीत बोलायला लावायचं, किंवा मराठीत काही वर्षातले आमचे 5-6 प्रोग्राम होतात. संक्रांत, गणपती, दिवाळी असे वेगवेगळे प्रोग्राम होतात. त्यामध्ये मुलांना आम्ही त्यात करतो. विशेषतः आमच्या सगळ्या मुलांना जर संधी दिली तर ते पुढे येऊ शकतात. असे वेगवेगळे कट्टे चालू असतात. कधी कधी त्याच्यामध्ये मग सहलीमध्ये पण आम्ही गझल वाचन किंवा मराठी वाचन असं ठेवतो. सतत मराठी प्रत्येक त्याच्यावर एकदा मराठी तुम्ही ऐकत बसला. स्वामी चिन्मयानंदांनी म्हटलं होतं कॅच द मेन, म्हणजे आपल्या मराठीत बाळकडू पाचतो, म्हणजे लहान मुलांना आम्ही सुरुवात करतो त्याच्यापासून. आम्हाला माहिती आहे, आम्ही गेलं आणि गेले अनेक वर्ष वेगवेगळे कट्टे चालू आहेत. त्याच्या थ्रू आता तुम्हाला कदाचित खूप हे विचित्र वाटेल, मी दररोज 4 ते 5 तास कमीत कमी या वेगवेगळ्या कट्ट्यासाठी खर्च करतो. बिलकुल, धन्यवाद. थँक्यू. एक मगाशी बोलताना मी सांगितलं राहुल उरणकरांविषयी की ते मराठीसाठी तर काम करतच आहेत, आणि पण जागतिक पातळीवरती वेगवेगळ्या अडचणीत असलेल्या लोकांना मदत कशी करता येईल यासाठी एक नेटवर्क मध्ये पण ते काम करतात. तो काय अनुभव आहे, आणि मला खास करून तुमच्याकडून ते पण जाणून घ्यायचं. तुम्ही मगाशी बोलताना सांगत होते
की अडचणीत असलेल्या महिलांसाठी तुम्ही काम करत आहात, तर तो पण काय अनुभव येतो आम्हाला जाणून घ्यायचा. 2017 मध्ये मी मराठी मंडळाचा अध्यक्ष झालो. मी काही देश फिरतो. अशा वेळी माझ्या लक्षात आलं की मराठी माणूस हा कुठल्या देशात गेला आणि कुठल्या प्रॉब्लेम मध्ये पडला, कुठे अडकला, काय झालं त्याला, तर त्याला मदत कुठून मिळणार. पटकन असं इंडियन एम्बसीमध्ये जाऊन दरवाजात उभा राहून सांगता येत नाही की मी असा आहे. तर त्यासाठी काही प्रोसेस आहे, पण ती प्रोसेसला वेळ लागतो. तर दुसरा आणि सर्वात महत्वाचा जी जागा ही कुठे त्याला मदत मिळेल, तर ती मराठी मंडळ किंवा महाराष्ट्र मंडळ. प्रत्येक देशात मराठी मंडळ किंवा महाराष्ट्र मंडळ आहे. तर 2017 मध्ये मी हळूहळू प्रत्येक देशामध्ये मराठी मंडळांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न चालू केला. फेसबुकमध्ये ट्राय केलं, इंस्टाग्राममध्ये ट्राय केलं, पण होतं काय की आपण बाहेरून कुठल्याही अशा सोशल मीडियामध्ये मेसेज पाठवला तर पटकन असा तो रिसीव्ह होत नाही. मग मी प्रत्येक जे मित्र आहेत, जे एखाद दुसरे 2 मित्र होते महाराष्ट्र मंडळमध्ये, त्यांना कॉन्टॅक्ट केलं की तुमचे कोण मित्र आहेत का. असे करून मी आज जवळजवळ 28 देशांच्या मराठी मंडळाला कनेक्टेड आहे. आता तिकडे उदाहरण सांगायचं तर विद्यार्थ्यांना, आपण बाहेरगावी जातो शिकायला, काही विद्यार्थी होमसिक होतात, आई वडिलांची आठवण येते, म्हणजे नाही मॅडम मला एकटं राहायचं नाही, मला परत यायचंय. तर असं एक काही केसेस आमच्याकडे आल्या आणि अमेरिकामध्ये आल्या. आणि तो मुलगा म्हणला नाही आई मला काय इथे जमत नाही, मी येतो. तर आमच्या ग्रुपला तो मेसेज आला की असा व्यक्ती फ्लॉरिडामध्ये आहे आणि तो म्हणतो की मला परत यायचंय. लकीली त्यावेळी गणपतीचे दिवस चालू होते. तर आम्ही BMM ला मेसेज पाठवलं की फ्लॉरिडामध्ये असा व्यक्ती आहे, त्याचा ॲड्रेस हा आहे, प्लीज त्याला जरा मदत करा. मग त्यांनी फ्लॉरिडाच्या महाराष्ट्र मंडळमध्ये जाऊन 4-5 मुलांना त्याच्याकडे पाठवलं. त्याला त्या घरातनं बाहेर काढलं आणि त्यांनी मराठी गणपतीचा सोहळा सगळा साजरा केला. आज त्याला मित्रही भेटले आणि आज तो ग्रॅज्युएट पण झालेला आहे. तर हा झाला मुलांसाठी. कोविडमध्ये ह्या ग्रुपचा खूप मदत झाली की काही व्यक्ती सुट्टींमध्ये, डिसेंबरच्या सुट्टींमध्ये बाहेर गावी गेले आणि कोविडचे लॉकडाऊन चालू झाले आणि त्यांचे जे घरातले भारतातले नातेवाईक त्यांना शोधायला लागले की कुठे गेले. ते गेले होते नायजेरियाला आणि तिकडे लॉकडाऊन झाला, फोन चालेना. मग तिकडच्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षाला फोन केला, त्यांनी त्यांना शोधून काढला आणि तिकडनं त्यांना परत भारतात पाठवलं. हा आमचा 26 कंट्रीज मधला ग्रुप असा एकामेकाला कॉन्टॅक्ट करून तिकडे काही प्रॉब्लेमॅटिक मराठी माणूस जर झाला तर त्याला आम्ही इमिजिएट मदत करतो. मी आंतरराष्ट्रीय मराठी मंच महाराष्ट्र शासन भाषा विभागाचा समन्वयक आहे, उपसमन्वयक आहे, मराठीचा प्रचार वगैरे करण्यात. तर तिकडे मला धनश्री पाटील म्हणून एक मॅडम भेटल्या, पुण्याच्या आहेत. कोविडमध्ये त्या एकट्या बाईनी दुबईहून प्लेन बुक केलं आणि आपल्या मराठी माणसांना तिकडनं भारतात आणलं. तर त्यांचे जे ऑर्गनायझेशन आहे रेडिओ नावाची, रेस्क्युइंग एव्हरी डिस्ट्रेस इंडियन ओव्हरसीज. तुम्हाला माहिती नसेल पण दर महिन्याला आम्ही जवळजवळ 50 ते 60 बॉडीज हे बाहेर गावातनं इंडियामध्ये त्यांच्या नातेवाईकांना सोपवतो. इतके प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन असतात. ऍक्सिडेंट होतो, पासपोर्ट हरवतो, माणूस हरवतो, बॅगा चोऱ्या होतात. तर अशा वेळी ह्या माणसांना कोण मदत करणार, तर ही ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामुळे आम्ही 26 जण वेगवेगळ्या देशांमध्ये आहे. तर ही ऑर्गनायझेशन आम्ही त्यांचे पेपरवर एम्बसीमध्ये कॉन्टॅक्ट करणे आणि त्यांना तिकडनं बाहेर काढून भारतात परत घेऊन येणे हे काम आम्ही भारतीयांसाठी करतो. तर ही ऑर्गनायझेशन आता सध्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे आणि आम्ही ट्राय करतोय की इंडियन गव्हर्नमेंट, आमचे NGO जे आहे याच्यामध्ये आम्ही एकही पैसा घेत नाही. आम्ही आमच्या मनाने, आम्हाला ते एक सॅटिस्फॅक्शन आहे, एक आशीर्वाद मिळतो त्या व्यक्तींचा, तेच आमचं धन आहे. तर हे आम्ही या ऑर्गनायझेशन आम्ही कनेक्टेड आहे. खूप छान, ही महत्वाची माहिती तुम्ही सांगितलेली आणि ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. कारण बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी अडचण आल्यानंतर नेमकं काय करावं हे सुचत नाही. ऍब्सोल्युटली. कारण रस्त्यावर असलेला माणूस ज्याला प्रॉब्लेम आलाय त्याला मदत
भाषेचा पहिला प्रॉब्लेम असतो की तिकडची भाषा येत नसेल. मग इमिजिएट कुठे तर त्यांना मराठी मंडळ आणि आमची ही ऑर्गनायझेशन ही कॉन्टॅक्ट जर झाली तर एक आठवड्याभरात त्यांचा तो इश्यू सॉल्व्ह होऊ शकतो. खूप छान, धन्यवाद. पुढचा प्रश्न देवेन मॅडमसाठी. तुम्ही एका शाळेची स्थापनाही केलेली आहे गडचिरोली येथील गडचिरोलीत मुळात दासू एज्युकेशन सोसायटी. तर त्या तुमच्या कार्याविषयी काहीतरी सांगा विद्यार्थी. नक्कीच. समाज आणि साहित्य कसं गुंतागुंतीचं आहे. आपल्या समाजाला अनेक कंगोरे आहेत. मी लहानाची मोठी मध्यमवर्गीय कुटुंबातच झाले. माझं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातूनच झालं आहे. तर मी जेव्हा शिकत होते त्यावेळी जे शालेय माझे मित्रमैत्रिणी होते किंवा आपण म्हणतो बॅक बेंचर्स किंवा त्यांना जे प्रॉब्लेम्स यायचे पुस्तकांसाठी किंवा कधी कुठल्याही लहान सहान गरजा ते मी बघत होते. पण ज्यावेळी मी इंजिनियर झाले, IT क्षेत्रात कामाला लागले, लग्न झालं, नंतर मी आणि माझ्या नवऱ्याने मिळून ठरवलं की समाजालाही आपलं काही देणं लागतं, पे बॅक टू सोसायटी. या बेसिसवर आम्ही एक दासू एज्युकेशनल सोसायटी ही संस्था स्थापन केली. दासूचा अर्थच असा होतो की देणं. जनरली हे नाव जपानी नाव आहे. दासू म्हणजे यू हॅव टू गिव्ह समथिंग टू सोसायटी. तर एक आमची संस्था आहे. त्या माध्यमातून आम्ही जवळपास 3000 विद्यार्थ्यांपर्यंत आजपर्यंत पोहोचलो आहोत. आणि त्याच संस्थेमार्फत आमची शाळा आहे. मी दासू एज्युकेशन सोसायटीची अध्यक्ष आहे. आमची शाळा गडचिरोलीला आहे गरजू विद्यार्थ्यांसाठी. आणि ती शाळा आम्ही दोघंच चालवतो असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे आम्ही जे कमवतो विदेशात राहून त्याचा काही भाग आपल्या समाजासाठी देतोय हे करता यायला पाहिजे. महाराष्ट्रासाठी किंवा मराठी लोकांसाठी तिथपर्यंत पोहोचता यायला पाहिजे. तोच त्या मागचा उद्देश आहे. आणि त्या संस्थेमार्फत आम्ही वर्षभरात अनेक उपक्रम राबवत असतो. म्हणजे जेव्हा आम्ही भारतात येतो तेव्हा आमचा पूर्ण शेड्यूल असतो की कुठल्या शाळेत जायचं आहे, कुठल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, शाळेला व्हिजिट द्यायची, हे सगळं आमचं शेड्यूलमध्ये असतंच. म्हणजे त्यात आता आम्ही जपानला राहून एक जपानी भाषेचा एक क्लाससुद्धा चालवतो रविवारी. तो पूर्णपणे मोफत आहे. तिकडे सुद्धा 500च्या जवळपास विद्यार्थी आहेत. सकाळी क्लास होतो तो जपानी भाषा शिकवण्यासाठी. आणि इकडे आलो की आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना भेटतो आणि बरेच कार्यक्रम राबवतो. आमच्या संस्थेतर्फे जे पण कार्यकर्ते आहेत ते वर्षभरात सगळे कार्यक्रम राबवत असतात. आणि जपानला राहून इथल्या आपल्या लोकांसाठी काहीतरी करता यावं हाच त्यामागचा उद्देश. आणि आम्ही जे इथे बघितलं आहे समाजामध्ये राहून जे समाजाचे विविध कंगोरे आहेत ते अजूनही विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी मिळत नाहीत. आपली सरकारी संस्था वगैरे तिथपर्यंत पोहोचते पण अजूनही त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. तिथे आमचा पोहोचण्याचा पूर्णपणे आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे कार्य आम्ही आमच्या संस्थेतर्फे करतो. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. पुढचा प्रश्न शैलजा मॅम तुमच्यासाठी आहे. शैलजा मॅमचा जो अभ्यासाचा विषय आहे तो इतिहास आहे. पण इतिहासामध्ये त्यांनी ज्या घटकांवरती आतापर्यंत विशेष संशोधन झालं नाही अशा खास करून महिला, दलित वर्गातील महिला आणि त्यातही ज्या महिला तमाशा किंवा इतर ठिकाणी नाचणारी म्हणून काम करत आलेल्या आहेत त्यांच्या संदर्भात त्यांचं संशोधन आहे. आणि आपण साधारणतः या सगळ्या गोष्टी आपल्या लोककलेचा भाग म्हणून पाहतो पण त्यालाही एक शोषणाचा जो पदर आहे तो त्यांनी उलगडून दाखवलेला आहे. ते हे नेमकं काम काय त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा. आपण इथे सगळे जमा झालेलो होतो आणि मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. आणि हे फार महत्त्वाचं आहे बेसिकली कारण की मी प्रोफेसर आहे आणि इथे बरेच स्टुडंट्स बसलेले आहेत आणि हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर आपण जेव्हा वाचन करतो आपण कसं वाचतो आणि कसं लिहितो आणि त्या वाचनातून आपल्याला काय मिळतं हे महत्त्वाचं आहे. फक्त मराठी वाचणे आणि बोलणे ह्याच्या पलीकडे जाऊन एखादी ओळ वाचल्यावर त्याचा विचार करायचा आहे आणि खोलवर विचार करायचा आहे, सखोल विचार करायचा आहे. आणि त्याच्यामुळे तुमची वैचारिक जी घडण होते आणि तुम्ही इतरांबद्दल आणि स्वतःबद्दल कसे विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. सो त्याच्यासाठी मराठी भाषेचा उपयोग आपण कसा करायचा हे काम मी करते. आणि म्हणून मी आज प्राध्यापक आहे अमेरिकेत
मला सगळे विचारतात की मी तिथे बसून काम कसं काय करते महाराष्ट्रावर, किंवा भारताचा इतिहास मी कसं काय लिहिते. पण त्यासाठी जसं अभिजितने अगोदर पण सांगितलं, मी दरवर्षी 1 किंवा 2 ट्रिप्स भारतात करते, कारण की माझा जो विषय आहे तो भारतीय इतिहास आहे आणि भारतीय महिला आणि तिचा इतिहास तो मी लिहिते. आणि तो मी खंदून संशोधन करून ही नक्की महिला कशी आहे, हिचा प्रवास काय आहे, ही शिक्षण कशी घेते, ही इथे रस्त्यावर चालताना तिला काय त्रास होतो, हे सगळं मी ह्याचं अनालिसिस करते आणि त्याच्यानंतर तो भारताचा इतिहास मी लिहिते. ह्यासाठी भाषा ही फार महत्त्वाची आहे. हे फक्त इंग्रजीत होणार नाही आहे, तर नक्की तुम्ही जेव्हा इथे राहता, गोव्यात राहता, महाराष्ट्रात राहता, तामिळनाडूमध्ये राहता, पण नक्की हा आपण कुठे आहोत आणि हा समाज आपला कसा आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी मी हे काम करते. तर मी माझी 2 पुस्तकं आहेत. पहिलं पुस्तक आहे दलित वुमेन्स एज्युकेशन इन मॉडर्न इंडिया. हे 2014 पुस्तक प्रकाशित झालं. दलित महिलांचा हा जो समाज आहे ज्याला शिक्षणापासून आणि कोणत्याही त्यांनी काही वाचावं आणि लिहावं याच्यापासून त्यांना वंचित ठेवलेलं आहे हिस्टॉरिकली. तर ह्या महिला जेव्हा शाळेत जातात त्यांचा हा प्रवास कसा आहे आणि हा मी एक 200 वर्षांचा इतिहास असं मी लिहिलेला आहे. हे माझं पहिलं पुस्तक आणि ते करताना ऑफकोर्स आर्काइव्ज, लायब्ररी आणि डॉक्युमेंट्स बरोबर मी न्यूजपेपर्स ह्याच्याबरोबर मी काम करते. पण ह्या महिला नक्की कोण आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, त्यांना स्वतःच्या शिक्षणाबद्दल आणि स्वतःच्या जीवनाबद्दल काय सांगायचं आहे, त्यांचे विचार काय आहेत, हे फक्त आपण त्या स्त्रियांशी बोलूनच त्यांचा इतिहास घेऊ शकतो. दुसरं माझं पुस्तक आहे द वल्गॅरिटी ऑफ कास्ट, दलित सेक्शुअलिटी अँड ह्युमॅनिटी इन मॉडर्न इंडिया. हे पुस्तक स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस 2022 प्रकाशित झालं. आणि तुमच्याबरोबर आनंदाची बातमी शेअर करायची म्हणजे मराठी साहित्य संमेलन जे साताऱ्याला झालं 1 ते 4 जानेवारी आत्ता, तिथे हे मराठीत त्याचं ट्रान्सलेशन प्रकाशित झालं. तुम्ही पुस्तक आवर्जून बघा. हे पुस्तक त्याचं मराठीतलं नाव आहे जातीव्यवस्थेची अश्लीलता. तर सामाजिक आर्थिक, मी मागे आत्ता पण सांगितलं त्याप्रमाणे की सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक आणि राजकीय हे सगळे जे जडणघडण आहे त्यात काही वर्ग आणि स्पेशली तमाशात काम करणारे जे लोक आहेत आणि त्यातली जी बाई जिला आपण फार म्हणजे नाचणारी म्हणतो, तर ह्यांचे एकदम उपेक्षित, त्याच्यातलेही उपेक्षित ही जी महिला आहे हिचे काय विचार आहेत आणि तिचं आयुष्य कसं आहे आणि त्या कशा जगतायत. तर हे माझे जे पुस्तक आहे त्याला 2 मोस्ट प्रेस्टिजियस बुक अवॉर्ड्स मिळालेले आहेत, अमेरिकन हिस्टॉरिकल असोसिएशन आणि असोसिएशन ऑफ एशियन स्टडीजचं. तर ही जी महिला आहे तिचं ते जे विश्व आहे ते आपण कसं जाणून घ्यायचं. तमाशा हा फक्त नाचणे आणि नाचकाम, गाणं आणि त्यात काही छोटंसं स्किट असेल वगैरे हे नाही आहे, पण त्याच्यातून आपण सामाजिक इतिहास भारताचा आणि स्पेशली महाराष्ट्राचा काय आहे हे संशोधन मी मांडलेलं आहे. बिलकुल. तुम्ही इथे असताना भारतातील विद्यापीठातच शिकले आहात आणि इथं दीर्घकाळ तुम्ही त्या विद्यापीठाशी संबंध राहिलेला आहे. तिथे काम करत असताना सिन्सिनेटी विद्यापीठात परदेशातली, खास करून अमेरिकेतली विद्यापीठ आणि आपल्या विद्यापीठांमध्ये फरक काय जातो थोडक्यात? मी एक लेक्चर देऊ शकेल, बट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. माझा ऑफकोर्स प्रवास पुण्यात सुरू झाला. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि संस्कृतीचे माहेरघर आहे, जे तुम्हाला माहिती आहे. सो तिथे मी मास्टर्स आणि ऑफकोर्स माझं अंडर ग्रॅज्युएट केलं आणि त्याच्यानंतर UK आणि US ह्या 2 शिक्षण पद्धतींमध्ये, म्हणजे मी पूर्ण आता भारतीय, मग नंतर इंग्लंड आणि त्याच्यानंतर अमेरिका, ह्या 3 वेगवेगळ्या शिक्षण पद्धती आहेत. आपण भारतीय शिक्षण पद्धती ही मेनली आपण इंग्लिश, ब्रिटिश एज्युकेशन सिस्टम त्याच्यावर चाललेलं आहे आणि इट इज व्हेरी लेक्चर ओरिएंटेड. आपले प्रोफेसर लेक्चरर समोर असतात, मुलं बसलेली असतात, शिक्षकाचं चाललंय आपलं तिकडे काम बोलण्याचं वॉट एव्हर 45-50 मिनटं. विद्यार्थ्यांना ते समजतंय का, विद्यार्थी त्यातून काय घेत आहेत, विद्यार्थी वाचतायत का, कसं काय चाललंय, ह्या इतकं जास्त त्याच्यात आपल्याला दिसत नाही त्याच्यावर जास्त विचार.
थोडीशी शिक्षण पद्धती बदलते पण आपल्याकडे. आणि आता आपल्याकडे थोडंसं सेमिनार स्टाईल आणि किंवा आणखी युनिव्हर्सिटीजमध्ये वेगवेगळे उपक्रम करण्यात येत आहेत की ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी वाचून त्याचा विचार कसा केलेला आहे हे डिस्कशनमधून आपण करतोय. तर अमेरिकेत जे आहे ती फार वेगळी शिक्षण पद्धती आहे. तर लेक्चर आहे थोडा वेळ, पण त्याच्यानंतर विद्यार्थ्यांबरोबर बसून डिस्कशन करायचं आहे. जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे एखादं पान आपण उचललं किंवा एखादं पुस्तक आपण उचललं तर ते पुस्तक सगळ्यांनी वाचायचंय आणि त्या पुस्तकावर 2-4 प्रश्न किंवा 2-4 कॉमेंट्स म्हणा, तुम्हाला काय वाटतं त्या पुस्तकाबद्दल, किंवा तुम्ही एखादा पॅराग्राफ वाचला, तुम्हाला त्या पॅराग्राफमधनं काय समजलंय हे जास्त महत्वाचं आहे. हे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये हा जो डिफरन्स आहे, आपण जर त्याच्यावर काम करू शकलो चांगल्या पद्धतीने तर आपण उत्कृष्ट शिक्षण देऊ शकतो सगळ्या विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यामुळे वाचून आपण त्यातून आपल्याला काय समजलं आणि आपण कसा विचार करायचा आहे हे जेव्हा आपल्याला समजायला सुरू होतं आणि ते जेव्हा आपण बोलू शकतो आणि त्याच्याबद्दल आपण जेव्हा लिहू शकतो, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. आणि तो संशोधनासाठी फार जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकदम कटिंग एज रिसर्च करू शकता. तुम्ही तुमचं संशोधन आणि तुम्हाला जे काय बोलायचंय लिहायचंय ते एकदम फोर्सफुली पुढे नेऊ शकता. धन्यवाद. हा प्रश्न विचारण्याचं कारण हे होतं की तुम्हा सगळ्या लोकांशी बोलत असताना फक्त इन्स्पायरिंगच ऐकणं एवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता, आम्ही ज्यावेळेस भारतामध्ये आता सगळी ही मंडळी राहतो तर आम्हाला हे पण कळणं अपेक्षित आहे की तिकडची इन्साइट्स काय, तिकडच्या शिक्षण पद्धतीत आपल्या शिक्षण पद्धतीत काय असे फरक आहेत की जे आपण इकडे आणू शकतो. किंवा मेंटल हेल्थ मधलं काम जर तिथं चालत असेल आणि तो विषय तिथं जर इतक्या सिरियसली घेतला जात असेल तर तो आपल्याकडे पण कशा पद्धतीने आणला पाहिजे. म्हणून मी हा प्रश्न शिक्षण पद्धतीचा विचारला. पुढचा प्रश्न चैतन्यजी, आपण टोकियो ऑलिम्पिकमध्ये पोहोचण्याआधी 2 कंपन्यांची स्थापना केली. तसंच मग अशी तुम्ही NIOचाही उल्लेख केला. संशोधन क्षेत्रातही तुम्ही कार्य केलेलं आहे. या कार्याविषयी थोडीशी माहिती द्या. मी सांगितल्याप्रमाणे मी मरीन फिशरीजमध्ये माझी PhD झाली. तर फिशच्या म्हणजे माझी ज्याच्यावर PhD आहे तर फिशच्या डोक्यामध्ये थोडंसं ब्रेनच्या थोडं साईडला ऑटोलिथ नावाचा एक पार्ट असतो, एकदम छोटा पार्ट असतो. तर त्याच्यावर तुम्ही बघितलं असेल, जर तुम्ही झाड कापलं साईडला तर असे रिंग्स दिसतात त्याच्यावर. ते असतात ॲन्युअल रिंग्स. म्हणजे त्याच्यावरून त्या झाडाची एज ठरवता येते. तसंच काय असते की फिशमध्ये सुद्धा आम्ही जे लार्वल ज्युवेनाइल फिश असतात तर त्याच्यामध्ये जे ऑटोलिथ पार्ट आहे त्याला जर तुम्ही प्रोसेस केलं व्यवस्थित तर त्याच्यावर डेली रिंग्स येतात. तर त्याच्यानुसार त्या फिशची जन्मतारीख काढता येते. म्हणजे कोणत्या दिवशी ती अंड्यातून त्या एगमधून बाहेर आली. मग त्याच्यानुसार त्याची ग्रुपिंग्स करून आम्ही ठरवतो की ग्रुप A ची ग्रोथ जास्त आहे का ग्रुप B ची जास्त आहे. जर ग्रुप C जर व्हॅनिश होत असेल, मॉर्टॅलिटी जास्त असेल, त्याचे रिझन्स काय असतील. याच्यावरून इवन हेही सुद्धा समजते की समजा फिशचा जन्म जर एप्रिल 1ला झाला असेल तर 9 एप्रिल ते 10 एप्रिल या एका दिवसामध्ये ती फिश फक्त 1 मिलीमीटरच वाढली. इतका प्रिसाईज डेटा आपण त्याच्यावर काढू शकतो. तर माझी PhD त्याच्यावरच झालेली आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग शी आम्ही त्याला कनेक्ट केलेलं आहे. पहा कसं आहे की जे ह्युमन्स आहेत तर पोटामध्ये बाळ असतानाच त्याचं जे जेंडर आहे, सेक्स आहे, मेल होईल का फिमेल होईल ते ऑलमोस्ट डिसाईड होत असते. पण फिशचं कसं आहे, जेव्हा एग्स बाहेर येतात त्या सराउंडिंग टेम्परेचरनुसार ते मेल होणार आहे का फिमेल होणार आहे हे डिसाईड होते. त्याला टेम्परेचर डिपेंडंट सेक्स डिटर्मिनेशन म्हणतात. तर आता ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज होत आहे. तर त्या टेम्परेचर चेंजमुळे काय झालं आहे की हा जो सेक्स रेशिओ आहे मेल फिमेलचा तो डिस्टर्ब होत चालला आहे. आणि जर तेच आपण विचार केलं 50 वर्षानंतर तर भयानक डिस्टर्बन्स होणार आहे याच्यामध्ये. आणि अजून एक इंटरेस्टिंग जे रिझल्ट्स आलेत तर जे साऊथ पोल जे आहे म्हणजे साऊथ जो हाफ आहे अर्थचा तर त्या सदर्न पार्टकडून नॉर्दर्न पार्टकडे फिश मायग्रेट होत आहेत. कारण सदर्न पार्ट जास्त गरम होत चाललं आहे. आणि त्याच्यामुळं जे फिश आता इथं भेटत होते आता ते भेटत नाहीत.
तर असे बरेचसे रिसर्च पॉईंट इंटरेस्टिंग आहेत त्याच्यामध्ये, माझे काही पेपर्स पब्लिश आहेत त्याच्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता विद्यार्थ्यांची संख्या फार वाढलेली आहे इथं, तर त्यांना म्हणजे माझ्याकडून एक मेसेज आहे की पहा, बरेच विद्यार्थी बहुतेक नव्हते इथं, तर म्हणजे 10वी-12वीपर्यंत 2-3 वेळेस फेल झाल्यावर सुद्धा हारून न जाता तुम्ही अचीव करू शकता. जसं आपल्या मॅडमनी ताईंनी सांगितलंय की मेंटल हेल्थ, तर त्या काळामध्ये जे डिप्रेशन फील होते तुम्हाला, तर त्याच्याबद्दल नक्कीच तुमच्या घरच्यांना, मित्रांना ते बोलून मग त्याच्यातून एकदा बाहेर आलात तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं, तर तुम्ही भरपूर काय अचीव करू शकता. आणि या 20 वर्ष झालीत मला जपानमध्ये, तर 1-2 तुम्हाला छोटे मेसेजेस असे आहेत की पहा, जपानमध्ये काय होते, जे विद्यार्थी आहेत शाळांमध्ये, तर शाळा सुटली, शेवटचा वर्ग सुटला की प्रत्येक विद्यार्थी आपला क्लासरूम स्वतः साफ करतात. त्यांना सांगायची गरज नसते. तर क्लीनलीनेस फार इम्पॉर्टंट आहे जपानमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी ॲक्च्युली मी जपानहून 20-25 असे व्हॉलंटियर्स दरवर्षी घेऊन येतो इकडं. आणि आता औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर त्या एरियामध्ये महास्वच्छता अभियान राबवत असतो. आणि शेवटचा माझा सल्ला असा आहे की सर्वांनी, ॲक्च्युली हा मोस्टली विद्यार्थ्यांसाठी आहे, की जीवनामध्ये वेळ आणि पैसा या 2 गोष्टींचं मॅनेजमेंट तुम्हाला आलं पाहिजे. पैसा कुठं खर्च करायचा, नीड आणि वॉन्टमध्ये, आणि त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट. झोपताना रोज आपण शाळांमध्ये काय शिकलो आज तो पूर्ण रिवाईज करून उद्याच्या दिवशी मला कोणता अभ्यास करायचा आहे तोही पॉईंट्स लिहून ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी उठून मला आज काय करायचं ते पॉईंट रिवाईज करून नंतर झोपण्याआधी खरंच आज मी जे ठरवलं होतं ते झालंय का, नाही झालं त्याला कसं पुढं मॅनेज करायचं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी मला वाटते फार इम्पॉर्टंट आहेत. आणि मी सुद्धा त्या फॉलो करून आज जे काही छोटं फार मी जे काय अचीव केलेलं आहे तर ते त्याच्यामध्येच आहे. आणि माझी कंपनी रेअर अर्थ मॅग्नेट्समध्ये आहे. रेअर अर्थ मेटल्सची कन्सल्टन्सी कंपनी आहे. आणि भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रॉ मटेरियलपासून ते ब्लॉक मॅग्नेटपर्यंत 2 आठवड्यापूर्वी रेअर अर्थ मॅग्नेट पहिल्यांदा मॅन्युफॅक्चर झाले भारतात. तर हे एक हिस्टॉरिक माइलस्टोन आहे. सर, संशोधन क्षेत्र हे पूर्ण वेगळं क्षेत्र आणि टोकियो ऑलिम्पिक्स तिथे समन्वयक म्हणून काम, ही शिफ्ट कशी झाली तुमच्या एकूण कामामध्ये? पहा, जपानीज भाषेचा मला अगोदरपासून भाषेची आवड आहे. कारण मी जेव्हा इथून गेलो, इथं NIU मध्ये होतो मी, आता जसं सांगितलं तुम्हाला, मी जेव्हा गेलो तर क्योटो युनिव्हर्सिटी ही क्योटो एक मोठं शहर आहे, पण त्याचं रिसर्च स्टेशन जे आहे ते एका कोस्टल टाउनमध्ये आहे, एकदम छोटं टाउन. तर तिथं इंग्लिश बोलणारं कोणीच नव्हतं. त्याच्यामुळं मला जबरदस्ती ती जपनीज शिकावीच लागली. तिथं फॉरेनर्स कोणीच नव्हते. लिटरली मी एकदा सुपर मार्केटमध्ये गेलो होतो तर समोरून एक आजीबाई आल्या जपनीज, अचानक असं. त्यांनी मला बघताच असं गाय खोक चिंता, अरे फॉरेनर आहे इथं. तर असे ते सरप्राईज झाल्या होत्या. म्हणजे लिटरली इतकी कमी संख्या होती तेव्हा. त्याच्यामुळं मग जपनीज भाषा शिकलो मी. आणि लिहिता वाचता बोलता येते मला. मी जवळपास 9 वर्ष असिस्टंट प्रोफेसर होतो, तर जपनीजमध्ये शिकवत होतो जपनीज विद्यार्थ्यांना. तर ह्या स्किलमुळं काय झालं की जेव्हा टोकियो ऑलिम्पिकची अनाऊन्समेंट झाली तर तेव्हा त्यांना ऑब्व्हियसली त्यांना व्हॉलंटियर्स पाहिजे होते कंडक्ट करण्यासाठी. मग तेव्हाच मी ठरवलं होतं की मला काहीतरी करायचं आहे, स्पेशली माझे लँग्वेज स्किल्स हे जे आहेत. मग आणि 2011ला जे त्सुनामी आली होती, तुम्ही बघितलं असाल, पूर्ण ट्रक्स बस सगळे पाण्यावर वाहून जात होते. तिथे आम्ही भरपूर व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज केल्या. आणि मग ह्या सर्वांचा म्हणतात ना कॉन्टेक्स्ट बॅकग्राऊंड होतंच मला. तर मग सुरुवातीला व्हॉलंटरी म्हणून निवड झाली. त्याच्यानंतर 3 वर्ष त्यांची हे चालले सिलेक्शन प्रोसिजर्स. आणि फायनली त्यांनी प्रत्येक टीमसाठी एक कोऑर्डिनेटर निवडला होता प्रत्येक देशासाठी, जो ब्रीच करेल ऑर्गनायझिंग कमिटी अँड दॅट कंट्री. तर तिथं निवड झाली. आणि फारच म्हणतात ना एक जीवनात कधी न विसरणारा तो पिरियड होता. स्पेशली मी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दोन्हीमध्ये होतो. पण ऑलिम्पिक तर एबल बॉडी आहे ती, पण पॅरालिम्पिकमध्ये म्हणजे असे प्लेयर्स आहेत ज्यांना दोन्ही लिम्स नाहीत, दोन्ही हात नाहीत, दोन्ही पाय नाहीत, पण तरीसुद्धा एकदम मोटिवेटेड आणि नेहमी स्माईल ठेवणे
आणि त्या पॅरालिम्पिकमध्ये एकदा काय झालं होतं, एक चायनीज ॲथलीट होता, तर तो चेअरवर बसून होता, त्याचे दोन्ही हात नाही, तर असा कानाजवळ असा फोन ठेवून तो असं काहीतरी ऑपरेट करायचा, तर फोन खाली पडला त्याचा. आता मला अचानक मी जाऊन फोन त्याला द्यायचा प्रयत्न करत होतो, नो 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 थँक्यू थँक्यू. तो स्वतः उतरला तो आणि कसं तर त्याच्या टेक्निकनं फोन घेतला आणि त्यानं फोन ऑपरेट केला. तर सांगायचं इतकंच आहे की आपण डेली लाईफमध्ये थोडीशी ठेच लागली किंवा थोडंसं स्ट्रेस आलं किंवा थोडासा काही प्रॉब्लेम आला तर आपण डिप्रेस होऊन आपण परेशान होत असतो. पण या जगामध्ये असे लोक सुद्धा आहेत ज्यांनी मोठमोठ्या अशा त्यांच्या म्हणतात ना प्रॉब्लेम्सला, त्याला ऑब्स्टॅकल्सला फेस करून त्याच्यावर मात करून त्या भरपूर अचीव करत आहेत. तर या सगळ्या गोष्टी टोकियो ऑलिम्पिक पॅरालिम्पिकमध्ये शिकायला मिळाल्या आणि मला वाटते विद्यार्थी जे आहेत आणि आपण सर्व जे आहोत या ॲथलीट्सकडून भरपूर काही शिकायला मिळू शकतं. धन्यवाद सर. खूप इन्स्पायरिंग सांगितलं गोष्टी तुम्ही, मोटिवेटिंग आहेत. शेवटचा प्रश्न आहे आणि अर्थातच सईसाठीच आहे. सईपासून सुरुवात झाली, आपण शेवट पण तिच्या प्रश्नानेच करूयात. सई, मेंटल हेल्थ बद्दल तू सांगत असताना का आईचं सगळा अनुभव आणि मग त्यामुळे तू कशी शिकली हे पण सांगितलं. इथे अनेक विद्यार्थी आहेत, तर मला थोडक्यात त्यांना तू टिप्स दे की मेंटल हेल्थ म्हणजे तुझ्या स्वतःच्या अनुभवातून आणि तू जे बिल बनवलं त्याच्यासाठी जो रिसर्च केला असेल त्यातून तुला जाणवलेल्या ज्या गोष्टी त्यातले एक टिप्स दे की मेंटल हेल्थसाठी त्यांनी काय काय केलं पाहिजे. आता मी म्हणते की एज इज जस्ट अ नंबर. ओके, आपण वयाने छोटेच असतो पण तरी पण आपला आवाज खूप मोठा असतो. आता मी सांगते माझी प्रोसेस बिलनी कशी झाली. आता मी बघितलं माझ्या शाळेत की हे मेंटल हेल्थचं प्रमाण आणि प्रॉब्लेमचं प्रमाण माझ्या कम्युनिटीमध्ये खूप आहे. त्यामुळे मी माझ्या लोकल खासदाराला ईमेल पाठवला की असं असं आहे आणि असं असं मला प्रशिक्षण पास करायचं आहे, बिल पास करायचं आहे. आणि मग खूप आठवडे गेले तर रिस्पॉन्सच नाही. म्हणजे मी माझी साधीसुधी मुलगी आहे, एकच विद्यार्थी तुमच्यासारखी. आता मला काय करायचं, त्यामुळं मी माझ्या ॲडमिनिस्ट्रेशन सोबत थ्रू गेले, त्यांना सांगितलं की हे माझ्या खासदारांकडं बोला, असं मला प्रशिक्षण करायचं आहे. आणि त्यामुळं त्या खासदारांनी मलाच बोलवलं भेटायला आणि त्याच्याबद्दल खूप बोलले. आणि काय ऑर्गनायझेशन्स आहेत, म्हणजे 20 ऑर्गनायझेशन आणि जवळजवळ 50 खासदारांबरोबर असं बोललं आहे हे प्रशिक्षण व्हायलासाठी, बिल पास करायसाठी. आणि हे बिल 20 लाख जणांसाठी आहे, म्हणजे किंडरगार्टन थ्रू 12th ग्रेड एज्युकेशनसाठी. तिथं मी वॉशिंग्टन DC आमची राजकारणी तिथं पण 2 वेळा जाऊन मी बोलले आहे ह्याच्याबद्दल. तसंच आहे, आता मी 12वीमध्येच आहे, मी 18 वर्षांची आहे, तरी पण मी तिथं थांबले नाही. म्हणजे काय इश्यू दिसला आमच्या कम्युनिटीमध्ये तर बोलायचं. असं आपलं वय कमी आहे, छोटे आहेत, त्यामुळं असं थांबायचं नाही, तेच आहे. आणि असे इथं सगळ्यांबरोबर इथं खूप मनप्रिय लोक बसलेत आणि त्यांचे चॅलेंजेस, त्यांची स्टोरी बघून मला पण असं वाटतं की हे सगळे लोक केवढे अकॉम्प्लिश्ड आहेत, त्यामुळे ते थांबायचं नाही. आणि आता तुम्ही म्हणलं मेंटल हेल्थबद्दल. मेंटल हेल्थ आपली मन शार्प ठेवायला, जसं आपण त्याला गाडीला फ्यूल देतो तसंच आपल्या मनला पण काहीतरी ना काहीतरी पाहिजे. म्हणजे ठेवायला हेल्दी तर खायला पण पाहिजे, पण आपलं काहीतरी आउटलेट पण पाहिजे. असं मॅम लेखन करतात तसंच आपण लेखी असं काहीतरी करू शकतो, नाहीतर बोलू शकतो, कुटुंबाबरोबर बोलू शकतो, नाहीतर मैत्रिणींसोबत असं काहीतरी पण बोलू शकतो. काहीतरी ना काहीतरी आउटलेट पाहिजे. नाहीतर तुमच्या कम्युनिटीमध्ये नाही भेटलं तर ऑनलाईन पण आहेत, पण ते थोडं मी कॉशन देते, कारण ऑनलाईन नेगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी दोन्ही आहे. तुमच्याकडे चॉईस आहे की तुमच्यावर काय फोकस करायचं. आणि हे सगळं आपला कार्यक्रम तर आहे शोध मराठी मनाचा, आणि त्याच्याबद्दल आपलं माइंड कसं शार्प ठेवायचं, आपला गोल आणि फोकस कसं ठेवायचा छोटे असून, तेच आहे क्वेश्चन आहे. धन्यवाद, थँक्यू.
आपण आता शेवटाकडे आलेलो आहोत आणि मला या चर्चासत्रामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सांगायची की तुमच्या प्रत्येकाची स्टोरी अत्यंत इन्स्पायरिंग तर आहेच, पण ती थॉट प्रोव्होकिंग पण आहे की आमच्या विचारांना चालना देणारी आहे. आणि इथं बसणाऱ्या प्रत्येकाला काही ना काहीतरी इथून मिळालंय, काही ना काहीतरी इथून घेऊन जाता येईल अशा पद्धतीची चर्चा या निमित्तानं झाली. तुम्ही आमच्यासाठी अभिमान आहात. मराठीचा झेंडा तुम्ही साता समुद्रपार फडकवत आहात. हे असंच फडकवत राहा आणि आम्हाला याच पद्धतीने तुमच्यावर अधिकाधिक अभिमान करण्याची संधी देत राहा, आनंद साजरा करण्याची संधी देत राहा. तुमच्या सगळ्यांच्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विद्यार्थी आहेत तिथे सगळे. झेनझी हा जनरेशन आहे, पुढे झेन अल्फा येईल, पण एक आहे, हा झेनझी जो जनरेशन आहे तो खूप हुशार आहे. मराठी माणूस हा खूप हुशार आहे. आणि मी एक पाहिलं की बाहेरगावी इंग्लिश शिकण्यापेक्षा मराठी शिकलेली मुलं जी आहेत ती जास्ती करून इंजिनियर्स, डॉक्टर्स आहेत. त्यामुळे हा एक माइंड ब्लॉक ठेवणे की मी इंग्लिशमध्ये शिकलो तरच माझं बाहेर चांगलं होईल, हे मिसअंडरस्टँडिंग काढून टाका. मातृभाषेत शिकलेली मुलं तो विषय जास्ती स्वच्छंदपणे आणि सोप्यापणे एसिम्युलेट करू शकतात. बाहेर आपण काय करू किंवा भारतात आम्ही काय करू शकतो. आज भारतातली संख्या माझ्याकडे 150 करोड आहे. मार्केट आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहेत. मी आफ्रिकेत गेल्यानंतर इकडे 1996 मध्ये शिर्के नावाची एक कंपनी आहे, त्यांनी लाईट वेट ब्लॉक्स तयार केले. तर मी आफ्रिकेत गेल्यानंतर तिकडे पाहिलं की तिकडचे जे लेबर आहेत ते दगडाचे विटा उचलतात. एकेका दगडाची विटाची वजन 28 ते 30 किलो आहे. म्हटलं आपल्याकडे भारतात ही टेक्नॉलॉजी तिकडे का नाही आणायची. तिकडे मला फ्लाय ॲश म्हणजे राख जी थर्मल पॉवर स्टेशन मध्ये मिळते ती मिळत नव्हती. तिकडे मी पाहिलं की तिथे व्हॉल्कॅनोज आहेत आणि व्हॉल्कॅनो मध्ये प्युमिस नावाचा जो दगड आहे तो अगदी हलका असतो, पाण्यावर तरंगतो. तो प्रोडक्ट घेऊन मी ती ब्लॉक्स तयार चालू केले आणि आज तिथे मानवतेला जो एवढा वजनदार ब्लॉक्स काढायचा होता त्याचा हलकेपणा आम्ही त्याच्यात आणला आणि तो मदत केली. तसंच मी सांगेन या नवीन जनरेशनला की तुमची इनोव्हेटिव्हिटी आहे, तुमचे ऑब्झर्वेशन आहे आजूबाजूला, तुम्ही त्यातनं काय तयार करू शकता या समाजासाठी. आपण काम जसं काल कोकण साहेब पण म्हटले की काम करण्यापेक्षा काम देण्याची कॅपॅसिटी चालू करा. तर हा ऑब्झर्वेशन करून त्यातनं आपल्याला काय इनोव्हेट करता येईल भारतात आणि ते बाहेर गावी पण काय नेता येईल, हे जर तुम्ही ऑपॉर्च्युनिटी घेऊन केलं तर आय थिंक ह्या जनरेशनला खूप ऑपॉर्च्युनिटी आहे. अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. माधवजींनाही 2 शब्द बोलायचे, शेवटचे 2 शब्द बोला. धन्यवाद. विशेषतः आपले इथं जे बालमित्र आहेत त्यांच्यासाठी हा संदेश आहे. तुम्ही जरी झेडपीच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलात तरी तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठलंही न्यूनगंड येऊन देऊ नका. मी सुद्धा एक अतिशय छोट्या गावातनं आलो इथं, खेड तालुका राजगुरुनगर पुण्यामध्ये. फक्त 4थीपर्यंत शाळा होती. 4थीनंतर वर्गातनं फार ते एखादा किंवा दुसरा विद्यार्थी बाहेर यायचा. हायस्कूलमध्ये मी आमच्या गावाचा पहिला ग्रॅज्युएट, हायस्कूलचा, कॉलेजचा ग्रॅज्युएट आणि पदवीधर पण मी कधीही माझ्या मनामध्ये आणून दिलं नाही. आणि एक ध्येय ठेवा तुमच्यासमोर की मला मोठं व्हायचं आहे. ओके. आणि त्यासाठी जेवढे काही तुम्हाला कष्ट करता येतील, कष्टाला दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही कधी अगदी पावसाळून जाऊ नका, माघार घेऊ नका. आज पहा, मी गेली 45 वर्ष सांगितलं अमेरिकेमध्ये छोट्या गावातनं आलो आहे, पण एक निस्वार्थ भावनेने तुम्ही सेवा केली ना की तुम्ही निश्चितच फार मोठ्या पदावर तुम्ही जाऊ शकता. आज एक छोट्या गावातला विद्यार्थी 17 हॉस्पिटलचा कंप्लायन्स ऑफिसर होऊ शकतो, 980 क्लिनिकचा कंप्लायन्स आणि गव्हर्नन्स ऑफिसर होऊ शकतो. त्याचबरोबर मी अगोदर सांगितलं की मी 4 ते 5 तास दररोज हे समाजसेवेसाठी घालतो. ज्या वेळेला तुम्ही निस्वार्थपणे सेवा करताना तुम्हाला आपोआप ते बोलवलं जातं. विशेषतः मला फोटाने सरांचं म्हणजे नानांचं आणि त्यांचा मुलगा गौरवजी यांनी ज्यावेळेला माझं पाहिलं तर अनेक ठिकाणी मला असा संधी मिळत गेली आणि त्या संधीचा तुम्ही जरूर उपयोग करून घ्या.
त्याच्यामुळे तुमच्या अनेक लोकांशी मैत्री होती. आज मी तिथं ज्यावेळेला पाहिलं फक्त पुणे मुंबईच्या मंडळांना जास्त जरा त्या वेगवेगळ्या फॅक्टरवर मिळायचं, पण मी पाहिलं की बाकीच्यांना पण संधी द्यायची. म्हणून अगदी नागपूर चंद्रपूरपासून तर गोव्यापर्यंत सगळ्या व्यक्तींना तिथं संधी देतोय. कारण मला संधी मिळाली, बाकीच्यांनाही संधी मिळावी. आणि मी तुम्हाला हे सांगतो की तुम्हालाही जरूर संधी मिळेल. फक्त तुम्ही ध्येय ठेवा, निस्वार्थपणे सेवा करा. नक्कीच तुम्ही आजच मला तुम्ही इथे सांगा की मी जरूर असं करतोय. ओके, मला सांगा. मला फक्त सगळे बालविद्यार्थी आहेत मोठे, पण मला मोठं व्हायचंय. त्यासाठी लागणारे सगळे प्रयत्न मी करत राहील. मी निश्चितच यशस्वी होईल. धन्यवाद. मी उर्मिलाजींना विनंती करेल की येतोय. आणि मी सरांच्या शब्दांनाच परत बोलते की डॉक्टर इंजिनियर होऊनही मराठीसाठी आपण काम करू शकतो, जसं मी करते आहे. म्हणजे मी इंजिनिअरिंग क्षेत्रातूनच अभ्यास केला आहे, एमटेक झालं आहे, आणि तरीही माझी मराठीची आवड मी जपली आहे. तर तो न्यूनगंड पण असतो, मी इंजिनियर आहे किंवा मी डॉक्टर आहे, मी मराठीत लिहिलं तर बाकीच्यांना काय वाटेल, असं मलाही वाटायचं सुरुवातीला. की मला माझे फ्रेंड्स पण म्हणायचे तू इंग्लिशमध्ये का नाही लिहित, तू इंग्लिशमध्ये एक्सप्रेस हो, वी कॅन रीड इट. बट नाही, मला मराठी सोडायची नव्हती. मराठीचा वाचक विदेशात कमी मिळायचा, किंवा अजूनही तो वाचक पाहिजे तेवढा नाही मिळत. तरीही मी जेव्हा ब्लॉग सुरू केला त्यावेळेस माझ्या ब्लॉगला हळूहळू 30,000पर्यंत फॉलोअर्स मिळाले. आजही माझा ब्लॉग वाचला जातो त्या मराठीच्या माध्यमातून. मी इंग्लिशमध्ये लिहित नाही. मी इंजिनियर आहे, IT क्षेत्रात काम करते, पण तरीही मी मराठीत लिहिते. म्हणजे मला या सर्व विद्यार्थ्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही डॉक्टर, इंजिनियर यापुढेही अजून जरी झालात तरी मराठी ही मातृभाषा आहे आपली. मराठी हाच आपला काय म्हणतो त्याला एक कणा आहे. तो कुठेही विदेशात गेलो तरी, कुठेही आपण कार्यरत असलो तरी तो सोडायला नको. माय मराठी ती कुठेही असो ती आपण जपली पाहिजे, तेवढंच मी सांगेन. मला एक फारच बरं वाटतंय की ही जी संधी आहे बेसिकली टू टॉक विथ द यूथ आणि समाज आणि आपण कसा विचार करतो ह्या आपण बरंच ऐकलंय. आणि ह्यातून मला एक दोन मला विचार सांगायचे, ते फार महत्त्वाचे आहेत. आपण मुलांना डॉक्टर फक्त मेडिसिन आणि इंजिनिअरिंग ह्याच्याकडे जो पुश आहे तो जरा थोडा बदलतोय, पण आणखी बदलायला हवा. कारण आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतोय की ह्युमॅनिटीज आणि आर्ट्स, म्हणजे मी पण माझं अंडर ग्रॅज्युएशन मी अगदी 1980 आणि 90 तेव्हापासून, तर पण आपल्याकडे जो समाजशास्त्र ह्याच्याकडे विचार करण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला बदलायला हवी. यू कॅन डू अ लॉट विथ हिस्ट्री, सोशिओलॉजी, लिटरेचर ह्याचा अभ्यास करूनही तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि जस्ट माझाच प्रवास सांगायचा म्हणजे की मी माझं अंडरग्रॅड BA आणि MA हिस्ट्रीमधून, तेव्हा पण माझ्या कॉलेजमध्ये हिस्ट्री करून काय करणार आहे, राईट. पण ते असं आहे की तुम्ही तुमचा अभ्यास करताय, पण त्याच्यातून नक्की तुम्ही स्वतःसाठी कशी संधी निर्माण करू शकता आणि त्यातून तुम्ही आणखी तुमचं विश्व कसं फुलवू शकता हे महत्त्वाचं आहे. तर आज मी पुण्यापासून तो माझा एरवड्याचा प्रवास आणि आज मी अमेरिकेत गेलेले आहे, डिस्टिंग्विश प्रोफेसर आहे. हा प्रवास तेच सांगतो आपल्याला की वर्किंग ऑन द आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. तर मला हे मुलांना तेच सांगायचं आहे की डोंट थिंक की एखादा सब्जेक्ट फार खालच्या दर्जाचा आहे आणि फक्त मेडिसिन आणि इंजिनिअरिंग आणि IT हे वरच्या दर्जाचे आहेत. मध्ये खूप काही आहे, त्याच्या बियॉन्ड खूप काही आहे जे तुम्हाला करायचं आहे आणि त्यातून संधी निर्माण होतील. सो ड्रीम बिग. मला कधी वाटलं नव्हतं की मी अमेरिकेत जाईल म्हणून, पण एक महत्त्वाचं होतं की मला काहीतरी अचीव करायचं आहे आणि मी माझी सगळी एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी कुठे लावणार आहे, कोणत्या कार्यासाठी लावणार आहे आणि ते करत करत हे पाऊल मी पुढे टाकलेलं आहे. सो दॅट इज ऑल आय वॉन्ट टू से की तुम्ही बिलीव्ह इन युअर सेल्फ आणि तुम्ही जे करताय तिथे एकदम 100% त्यात पॉझिटिव्ह एनर्जी होता आणि फळ नक्कीच मिळेल. थँक्यू.
थँक्यू. आणि पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद आणि खास करून मुला मुलींचे धन्यवाद. तुम्ही कोणताही आवाज न करता, चुळबुळ न करता शांततेत ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचे. थँक्स. सर्व मान्यवरांचे आपल्या वतीने आभार मानूयात आणि तुमच्या टाळ्यांमधनं आभार पोहोचलेले आहेत त्यांच्यापर्यंत. आणि आता छोटासा सन्मान त्यांचा या व्यासपीठावरती ही मंडळी इथे आलेली आहेत आणि एक नवीन दिशा, त्यांच्या जगण्याची त्यांना सापडलेली दिशा आणि त्या दिशेतनं आपल्याला सापडणाऱ्या आपल्या जगण्याच्या दिशा, अशा संगमावरती आजचा हा परिसंवाद या गप्पा इथे पार पडल्या. या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी मी श्री किशोर रांगणेकर आणि श्री अशोक पाटील सर तुम्हाला दोघांनाही व्यासपीठावरती निमंत्रित करते. आणि व्यासपीठावर आसनस्थ सर्व मान्यवरांचा आपण दोनही आयोजन संस्थांच्या वतीने इथे सन्मान करणार आहोत. मी किशोर रांगणेकर आणि अशोक पाटील सर तुम्हाला विनंती करते. सर्वप्रथम श्री माधव गोगावले सर यांना आपण सन्मानित करूया. मी सरांना पुढे निमंत्रित करते. माधव गोगावले सरांना आपण कृपया पुढे यावं. ज्यांनी एका अर्थाने शपथ वधवून घेतली आपल्याकडे की आम्ही थांबणार नाही आणि आम्ही यशस्वी होणारच, शपथ या जागतिक मराठी अकादमीच्या व्यासपीठावरनं सरांनी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. उर्मिला देवेन मॅडम आपण कृपया पुढे या. मी सरांना विनंती करते मॅडमचाही इथे सन्मान करावा. ठरवून मराठीमध्ये लिहिणारी फार कमी मंडळी आहेत. परदेशात राहूनही मराठीमध्ये लिहिणाऱ्या मोजक्या मंडळींमध्ये आणि उत्तम लिहिणाऱ्या मोजक्या मंडळींमध्ये उर्मिलाताई आहेत. त्यांचाही मनापासून सन्मान या व्यासपीठावर सहभागी झाल्याबद्दल. मी राहुल उरुणकर सर तुम्हाला पुढे निमंत्रित करते. आपण कृपया पुढे यावं सन्मान स्वीकारण्यासाठी. अनेकविध स्वतःला आलेल्या अनेकविध अडचणींवर मात करत परदेशामध्ये असलेल्या आपल्या लोकांच्या समोर येणाऱ्या अनेकविध अडचणी समजून घेऊन आणि विशेषतः मराठी शाळा सुरू करून ती सांभाळणारे त्यांचाही विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण करतो आहोत. सईला पुढे निमंत्रित करते मी. अशोक पाटील सर मी तुम्हाला विनंती करते पुढच्या मान्यवरांचा सत्कार आपण करावा. मुळात या वयामध्ये असं एक बिल पास करावं इथपर्यंतचा विचार करणं हेच खूप कौतुकास्पद आहे. आणि तो विचाराच्या पातळीवरती न थांबता त्याला पुढे कृतीची जोड देणं हे आपल्या सगळ्यांनीच खूप घेण्यासारखं आहे. तिचं खूप मनापासून कौतुक सईचं. चैतन्य सर आपण पुढे या. आपलाही आम्ही सन्मान करू इच्छितो. नुसतं नाव चैतन्य असून उपयोग नसतो, ते चैतन्य जगण्यातही असायला लागतं. ते त्यांच्या वागण्यातनं आणि जगण्यातनं त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. एक विलक्षण जिद्दीची कथा असं म्हणता येईल. त्यांची सगळी मुलाखत ऐकल्यानंतर चैतन्य भंडारे यांचा सन्मान आपण अशोक पाटील सर यांच्या हस्ते करतो आहोत. जे दोन संवादक यामध्ये सहभागी आहेत त्यांचाही आपण सन्मान करतो आहोत. डॉक्टर पूर्वा वस्त आपण पुढे या मॅडम प्लीज. पूर्वा मॅडमचा. शैलजाताई. पूर्वा मॅडम नंतर मी शैलजा मॅडमला पुढे निमंत्रित करते. शैलजा मॅडमची अभिजित सरांनी घेतलेली BBC वरची मुलाखत फार सुंदर आहे. ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी ती जरूर ऐका. मॅडमच्या सगळ्या संशोधन कार्याबद्दल आणि कुठून कुठे जाऊ शकतो माणूस याचं फार उत्तम उदाहरण शैलजा पाईक मॅडम आहेत. त्यांचं पाईक असावं आपण अनेकांनी, जे आत्ता इथे आपलं काय होणार आहे अशा अंधारात असतील त्यांनी शैलजा मॅडमची मुलाखत नक्की ऐका. फार सुंदर प्रेरणादायी मुलाखत आहे ती. आणि अभिजित सर. अभिजित कांबळे सर. BBC हे जगभरातलंच न्यूज चॅनल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर BBC मराठीचे संपादक म्हणून सरांकडे जबाबदारी आणि आता या सगळ्या गप्पांमध्ये संवादक या नात्याने सहभागी होते. सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. परत कधीतरी एखाद्या पुढच्या वळणावरती तुमच्या नव्या कामांसह तुम्हाला भेटायला मला नक्की आवडेल. धन्यवाद.